गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. डॉक्टर सुदीप पवार सर जॉईन झालेले आहेत. सर नमस्ते, गुड इव्हनिंग. नमस्कार, व्हेरी गुड इव्हनिंग. येस येस येस, सगळ्यांना नमस्कार. गोखले सर आहेत, चव्हाण सर आहेत, हजारी सर आहेत. व्हेरी गुड. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे प्लीज आपले कॅमेराज ऑन करा. आपण 2 मिनिट, 8 वाजून 5 मिनिटांनी बरोबर आपण सरांना इन्व्हाइट करणार आहोत. तोपर्यंत आपल्या टीम मधले काही मेंबर्स जर जॉईन करायचे राहिलेले असतील तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. 8 वाजून 5 मिनिटांनी शार्प आपण मीटिंग चालू करतोय. तर आपल्या टीम मध्ये सगळ्यांना फोन करा, कारण की अतिशय महत्वाची मीटिंग आहे आज. आपण खूप लकी आहोत. आपले मेंटॉर, आपले अपलाईन आदरणीय डॉक्टर सुधीर पवार सर आपल्याला गाईड करण्यासाठी त्यांनी वेळ काढलेला आहे. तर मित्रांनो, या वेळेचा बेनिफिट घ्या. ही एक संधी आहे. जे जे आपल्या टीम मध्ये लोक जॉईन करायचे राहिलेले असतील तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो. धनवंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड एक ऐसी कंपनी, एक ऐसा परिवार जिसने लाखों लोगों की उम्मीदों को पंख दिए। एक ऐसा परिवार जहां हजारों लोगों ने सपनों की दुनिया में उड़ान ली और सपनों से कई ज्यादा हकीकत में पाया। डॉक्टर सुधीर पवार महाराष्ट्र के बारामती में पत्नी के साथ अपने क्लिनिक में व्यस्त थे। अपने कुछ पेशेंट्स पर उन्होंने धनवंतरी प्रोडक्ट्स के बेहतरीन नतीजे आजमाए और इन प्रोडक्ट्स को प्रेस्क्राइब करना शुरू कर दिया। कुछ ही दिनों में इस व्यवसाय के माध्यम से एक उम्दा आमदनी और बेहतरीन लाइफस्टाइल पाकर डॉक्टर सुधीर ने अपना पूरा ध्यान धनवंतरी व्यवसाय पर केंद्रित किया। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आदि राज्यों में आगे बढ़ते हुए डॉक्टर सुधीर पवार धनवंतरी एग्जीक्यूटिव डायमंड बन चुके हैं। दोस्तों, अगर हौसले बुलंद हों तो नामुमकिन कुछ भी नहीं। This one virus is killing your business, and that virus is customer.
ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे कॅमेराज ऑन करा. मित्रांनो, एज्युकेशन इज की ऑफ सक्सेस. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस त्या क्षेत्रामधल्या सक्सेसफुल लिडर्सला, सक्सेसफुल पर्सनला आपल्याला ऐकणं, त्यांना रीड करणं फार गरजेचं असतं. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आज आपण पाहतोय की हा एक 21व्या सदीचा एक नवीन व्यवसाय आहे मित्रांनो. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो, एक कॉम्प्युटर क्षेत्र आहे, सॉफ्टवेअर क्षेत्र आहे, बरोबर आहे की नाही? तसं ऍग्रिकल्चर क्षेत्र आहे. प्रत्येक जशी इंडस्ट्री डिफरंट प्रकारची असते तशीच नेटवर्क मार्केटिंग ही एक इंडस्ट्री आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये आज आपण पाहतोय की आज ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज त्यांनी यशाची शिखरापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा त्यांनी एक वेगळी ओळख जगाला निर्माण करून दिलेली आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये रिव्हॉल्युशन होणार आहे मित्रांनो, क्रांती होणार आहे. आज आपण पाहतोय त्याची सुरुवात झालेली आहे. आणि धन्वंतरीच्या बाबतीत आपण पाहतोय काय, तर धन्वंतरी हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी प्रोफाईल बेस्ड आहे, प्रोडक्ट बेस्ड आहे, प्लॅन बेस्ड आहे आणि पीपल म्हणजे आपल्या ज्या टीम बरोबर आपण जॉईन झालेलो आहोत, खरंच मित्रांनो प्राऊडली फील होतं की आपण एका चांगल्या टीम बरोबर आहोत. तर मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतला धन्वंतरीचं काम करण्याचं, डे वन पासून जो सपोर्ट डॉक्टर सुधीर पवार सरांनी दिला, तो सपोर्ट जर आम्हाला कदाचित सुरुवातीला मिळाला नसता, जो कॉन्फिडन्स त्यांनी आम्हाला दिला, तो कॉन्फिडन्स जर त्यांनी कदाचित सुरुवातीला आम्हाला दिला नसता तर आम्ही निर्णय घ्यायला कुठेतरी कमी पडलो असतो. कारण कसं होतं की ज्या लोकांबरोबर आपण जॉईन झालेलो आहे, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये असेल, तर त्या लोकांकडून मिळालेला जो विश्वास आहे ना, तो मित्रांनो फार काम करतो. आणि त्या विश्वासामुळे आम्ही कंपनीमध्ये जॉईन झालो, काम करत गेलो. ज्या ज्या अडचणी आम्हाला बिगिनिंगला येत होत्या, अगदी शाळेमध्ये आपले जे टीचर हाताच्या बोटाला धरून जसं शिकवतात विद्यार्थ्यांना, त्या प्रकारे आदरणीय डॉक्टर पवार सरांनी आम्हाला एज्युकेट केलं. कारण की हे प्रोडक्ट हे हेल्थ केअरचं प्रोडक्ट होतं. आणि माझं एज्युकेशन पण हेल्थ इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. डॉक्टर भारत सोनवणे सर ते वेटरनरी डॉक्टर, परंतु या इंडस्ट्रीमधला अनुभव हा आम्हाला नसताना आम्ही का कामाला सुरुवात केली? कारण जे आपले अपलाईन आहेत आपल्या टीमचे, डॉक्टर प्रताप सिंह माने सर असतील, डॉक्टर सुधीर पवार सर असतील, तर त्यांनी कॉन्फिडन्स दिला की अरे हे प्रोडक्ट कशा प्रकारे आपण विकू शकतो, कशा प्रकारे लोकांशी शेअर करू शकतो, याचे डूज काय, डोंट्स काय, त्या बिझनेसमध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या ज्या बेसिक गोष्टी सरांनी आमच्याशी डिस्कस केल्या बिगिनिंगला, त्या गोष्टींमुळे आपल्या पूर्ण टीमला एक दिशा मिळाली, आम्हाला एक दिशा मिळाली. आणि मित्रांनो, आज जे काय आपल्या टीमचं यश आपण पाहतोय, आपल्या लिडर्सचं यश पाहतोय, याच्यामध्ये खूप मेजर रोल आदरणीय डॉक्टर सुधीर पवार सरांचा आहे. तर मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करतो की हा सेशन कंटिन्यू करावा, अनमोल मार्गदर्शन आपल्या टीमला करावं. कारण सरांचा वेळ मिळणं म्हणजे फार डिफिकल्ट आहे, कारण की सर कंटिन्यू आउट ऑफ स्टेट असतात. ऍक्च्युली 3 दिवसापूर्वीच मी त्यांचा वेळ मागितला होता, परंतु सर दिल्लीमध्ये होते. त्या टीम बरोबर ते त्यांच्या मीटिंग्स ऑलरेडी शेड्यूल होत्या. तर सर म्हटले की सर आज आपण थर्सडेला करू, लोकांशी आपल्या संवाद साधू. तर सर जे जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल कॅमेरा ऑन करा, नोटपॅड घेऊन बसा. कारण जे जे पॉईंट्स ते आपल्याशी शेअर करणार आहेत, प्रत्येक पॉईंट्स आपल्याला लाखो करोड रुपये कमवून देणार पॉईंट्स असणार आहे मित्रांनो. सो जोरदार टाळ्यामध्ये आपण आपल्या आदरणीय डॉक्टर सुधीर पवार सरांना वेलकम करू. येस सर. थँक्यू नवनाथ सर. थँक्यू ऑल टीम. स्पेशली आज आता नवनाथ सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसापूर्वी ते म्हटले होते की आपण मीटिंग करू, परंतु आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मी म्हटलं की आज करू 28ला. परंतु 28ला मीटिंग करायची आणि त्या दिवशी गणपती विसर्जन आहे आणि मी स्वतः शासक होतो की विसर्जनच्या दिवशी तुम्ही सगळे येऊ शकाल का? कारण मी माझं टाइम देतोय, परंतु नवनाथ सर ते टाइम देत आहेत, पण तुम्ही सगळे येऊ शकाल का याची बद्दल मला थोडी शंका होती. कारण तो आज आपला वर्षाचा एक सण आहे आणि त्या सणाच्या दिवशी आपण आज मीटिंग करतोय. आणि ट्रू लीडर हा असतो की जो एक्सक्यूज देत नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी आज मीटिंग अटेंड करताय याबद्दल तुमचं सर्वांचं आभारी, धन्यवाद. आणि त्याचबरोबर तुम्ही एक ट्रू लीडर आहात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. आणि हा ट्रू लीडर जो व्यक्ती कुठलाही एक्सक्यूज न देता अपलाईन जे सांगेल ते फॉलो करतो, कारण अपलाईनला माहिती असतं की कधी कुठल्या वेळी आपल्याला आपल्या टीमला पुढे घेऊन जायचंय. आणि ते आज तुम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलंय. कारण असं म्हटलं जातं की
टीम जो लीडर असतो तशी टीम असते. तसेच नवनाथ जगताप सर, त्याचबरोबर डॉक्टर भारत सोनवणे सर, त्याचबरोबर नितीन खरात सर, त्याचबरोबर सगळेच लीडर जे असे आहेत की जे सगळ्यांना आपल्याला जे बोलतायत ते करतायत, आणि त्यामुळे तुम्ही आज सगळे आज इथे अटेंड करताय मीटिंग, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं धन्यवाद देतो. आजचं टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सरांनी आज एक वाक्य बोलले की नवनाथ सर म्हटले की आम्ही जे सुरुवातीला केलं, आणि सुरुवातीचा कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा असतो. तर ते जे आहे तेच डुप्लिकेट खाली आपण सगळ्यांनी करायचंय. आणि त्यासाठीच आज आपण जे नवनाथ सरांनी मला जे टॉपिक दिलेत ते खूपच सुंदर आहेत, आणि त्या संदर्भातच आपल्याला बोलायचंय. तर सर्वप्रथम आज आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात, त्याचबरोबर पूर्ण भारतात आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टमने बिझनेस करतोय. वेगवेगळे सिस्टम म्हणजे काय की कोण वन टू वन मीटिंग करतंय, कोण होम मीटिंग करतंय, त्याचबरोबर कोण मोठ्या मोठ्या फंक्शन मध्ये जास्तीत जास्त लोक बसवतंय. प्रत्येक लीडरची एक वेगळी क्वालिटी आहे. परंतु प्रत्येक लीडर हा एक पॅशनेटली हा बिझनेस धन्वंतरीचा डेव्हलप करतोय. आणि मल्टी लेवल मार्केटिंग, ज्याला आपण नेटवर्क इंडस्ट्री म्हणतो, नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की हा बिझनेस लिडरशिपचा आहे, हा बिझनेस सेल्सचा नाहीये मित्रांनो. जे मोठे मोठे सेल्स तुम्ही कराल, करोडो रुपयाचा सेल्स तुम्ही एकटे कराल, तर तो बिझनेस तुमचा नाहीये. हा बिझनेस नेटवर्किंगचा आहे. आणि ह्या नेटवर्किंग मध्ये तुम्ही छोटस उदाहरण स्वतः करायचंय आणि दुसऱ्याला शिकवायचंय. आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला शिकवता त्यावेळी तुमचा मोठा बिझनेस घडू शकतो. त्यासाठी नेटवर्क उभा करणं हे खूप महत्वाचा रोल तुमचा, माझा, सगळ्यांचा आहे. आता सर्वप्रथम मला आत्ता सरांनी म्हटलं की बिझनेस साठी एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. आणि ह्या एज्युकेशन बद्दल मी थोडंसं बोलेल, कारण ह्या बिझनेसमध्ये प्रत्येक व्यक्ती येतो तो ऍक्सिडेंटली येतो. कोणीही प्लॅनिंग करून येत नाही. जसे नवनाथ जगताप सर प्लॅनिंग करून MBA झाले. आणि मी स्वतः सायन्स साईडला जाऊन प्लॅनिंग करून डॉक्टर झालो. तुम्ही सगळे पण वेगवेगळे मी उदाहरण देईल की एक आजकाल शेती करायची म्हटलं तरी BSc ऍग्रीला प्लॅनिंग करून लोक जातात. माझे काही मित्र आहेत की प्लॅनिंग करून MSc ऍग्री केली, आणि त्यांना जॉब मिळत असताना तो जॉब घेतला नाही, आणि आज करोडो रुपयाचा टर्नओव्हर फक्त ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये ते करतायत, स्वतःच्या शेतीमध्ये करतायत. आणि अशी खूप एक्झाम्पल आहेत. पूर्ण भारतात मी फिरतोय, नोईंगली अननोईंगली लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्याचबरोबर इंजिनियर्स, त्याचबरोबर जे पण जॉब करतायत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर सायंटिस्ट, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी, सगळ्या क्षेत्रातले लोक आपल्या बिझनेसमध्ये आहेत. आणि सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तीन गोष्टींची गरज आहे. आणि ती तिन्ही गोष्टी कुठल्या क्षेत्रातल्या व्यक्तीकडे नाहीयेत, आणि ते फक्त आणि फक्त नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, नेटवर्क इंडस्ट्रीच्या बिझनेसमध्येच मिळू शकतो. ह्या बिझनेसमध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी मिळू शकतात. आणि हे तीन गोष्टीसाठी प्रत्येक व्यक्ती धडपडतोय. पहिलं आहे की आपण सगळे हॉटेलमध्ये जाऊया किंवा एखाद्या दुकानात जाऊया, आपण काय पाहतो तर पहिलं पाहतो की त्याचे प्राइस टॅग पाहतो. आणि प्राइस टॅग करून पाहून नंतर आपण कुठली शॉपिंग करतो. का करतो? कारण आपल्याकडे फायनान्शियल फ्रीडम नाहीये. तर फायनान्शियल फ्रीडम नसल्यामुळे आपण काय करतोय की बाबा आपल्याला आधी पाहावं लागतंय की आपले अंथरून पाहून पांघरून पसरावं, हे आपल्याला शिकवलंय लहानपणापासून, आणि त्यानुसार आपण काम करतोय. दुसरं आहे, पहिलं फायनान्शियल फ्रीडम झालं. दुसरं टाइम फ्रीडम. बऱ्याच व्यक्तींकडे पैसे खूप आहेत, आज लाखो करोडो रुपये आहेत, मोठे बंगले आहेत, 2 करोडचा बंगलो आहे, परंतु टाइम नाही. आज मी बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जर बारामतीचं द्यायचं म्हटलं, की जे माझे गुरु आहेत, आणि जे गुरु मला, मी गेलो की माझ्याकडे बघून हे मला म्हणतात, सुधीर तुझा मला हेवा वाटतो. आणि त्याचं कारण पण, ते गुरूंचं तुम्ही नाव ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण त्यांच्या पुढे काहीच नाही. आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर रमेश भोयटे सर, की जे आपले रिस्पेक्टेड पाटील सरांचे पण गुरु आहेत. आपले जे CMD आहेत डॉक्टर रमेश पाटील, त्यांचे पण गुरु आहेत डॉक्टर रमेश भोयटे सर, की जे बारामतीचे आहेत, ज्यांचा 100 एकरामध्ये बंगलो आहे, ज्यांचे खूप आयडियल लाईफ जगतायत. त्यांचं आपल्याला प्रत्येकाला हेवा वाटेल अशा सगळ्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये म्हणाल तर मुंबईत फ्लॅट आहे, पुण्यामध्ये फ्लॅट्स आहेत, सगळीकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट आहेत. परंतु त्या व्यक्तीकडे टाइम नाहीये मित्रांनो. आणि टाइम ही अशी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची, की टाइम फ्रीडम
हा प्रत्येकाला पाहिजे. कारण आपण आलोय कशासाठी? शेवट आपण एक सुरुवातीला आपल्याला सक्सेस पाहिजे असतं, पैशाची गरज असते, परंतु एका लिमिट नंतर पैशानंतर काय होतं की रिस्पॉन्सिबिलिटी येते पैशाबरोबर. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी अशी असते की ती थांबू शकत नाही, टाइम मिळू शकत नाही. कुठलेही डॉक्टर्स घ्या, कुठलेही वकील घ्या, कुठलेही आज बँकेचे मोठे ऑफिसर्स घ्या, बँकेचे जे एमडी वगैरे आहेत, अशी लोक घ्या की ज्यांच्याकडे वेळ नाही आणि पैसे खूप आहेत, गाड्या आहेत, बंगलो आहे, परंतु फायनान्शियल फ्रीडम असल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी आली, परंतु टाइम फ्रीडम नाही. तर तिसरी गोष्ट आहे सिक्युरिटी. आज सिक्युरिटी बाबत आपण फक्त चर्चा करतो, परंतु आज आपल्याच टीम मध्ये दुर्दैवाने काही लोक कोरोनाच्या काळात एक्सपायर झाले. आणि मी पाहिलं की खरंच जर एखाद्या लीडरने सिक्युरिटीसाठी काम केलं 2 ते 5 वर्ष प्रॉपर आणि नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क उभं केलं, तर मात्र त्याला सिक्युरिटी 100% मिळू शकते मित्रांनो. तुम्ही म्हणाल त्याचं पण मी एक्झाम्पल तुम्हाला मी एंडला देईल. आज आपल्याला प्रत्येकाला ह्या मेन मुद्दा माझा असा आहे की आज आपण ऍक्सिडेंटली ह्या बिझनेसमध्ये आलोय. कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण शेतकरी आहे, कोण बिझनेसमॅन आहे, कोण नवनाथ जगताप सरांसारखे मोठे बँकेचे ऑफिसर्स होते आणि MBA केलेले, तरी सुद्धा ह्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये अर्निंगसाठी लर्निंग महत्वाचं आहे. आणि मी आज संजय चौधरी सरांबरोबर, शुक्ला सरांबरोबर, वेगवेगळ्या लीडर्स बरोबर ऑल ओव्हर इंडियाच्या बाकीच्या पण कंपनी जे खूप सक्सेसफुल आहेत अशा लीडर्स बद्दल ज्यावेळी चर्चा करतो, ते म्हणतात की नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये मला 5% फक्त माहिती आहे. 4 ते 5% ज्यांना माहिती आहे त्यांचं इन्कम मित्रांनो 15 ते 20 लाख रुपये मंथली. आज संजय चौधरी सरांचंच घ्या, आज तुमचे माझे आपले सगळ्यांचे आवडते, आज एक लेखक आहेत, एक कवी आहेत, एक वर्सटाईल पर्सनॅलिटी आहे, परंतु ते म्हणतात मला 4 ते 5%च नेटवर्क इंडस्ट्रीतलं सुद्धा माहिती आहे आणि ते 20 लाख रुपये महिन्याला कमवत आहेत. म्हणजे हे मला सांगायचं एकच मित्रांनो की लर्निंग किती महत्वाचं आहे. कारण एक तर आपण ह्या बिझनेसमध्ये ऍक्सिडेंटली आलोय, दुसरी गोष्ट ऍक्सिडेंटली आल्यामुळे आपल्याकडे काही प्लॅनिंग नव्हतं. ह्या इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या आणि बऱ्याच गोष्टी जरी आपल्याला कोणी सांगितल्या थेरॉटिकली, तरी प्रॅक्टिकली ज्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये पडतात, जसं आपण स्विमिंग करतो त्यावेळी स्विमिंग मध्ये आपल्याला स्विमिंग बद्दल किती भारी पुस्तक सांगितलं, किती मित्रांनी सांगितलं, किती भावाने सांगितलं की नाही असं असतं स्विमिंग, हात असा हलवायचा, पाय असा हलवायचा, श्वास असा घ्यायचा. परंतु ज्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये जाता त्यावेळी लक्षात येतं की स्विमिंग काय, कारण 2-3 गटांगळे आपण खातो आणि नंतर वरती येतो. आणि पूर्वीच्या काळी एक भेळा म्हणून एक प्रकार असायचा, भेळा बांधून शिकवायचे, कोणी दोरी बांधून शिकवायचे, कोणी आजकाल त्यालाच लाईफ सपोर्ट म्हटलं जातं, लाईफ सपोर्टचे जॅकेट लावलं जातं आणि त्याला स्विमिंग मध्ये सोडलं जातं, स्विमिंग टँक मध्ये सोडलं जातं आणि त्याला म्हटलं जातं की आता तू स्विमिंग कर. म्हणजे हे सगळे लाईफ सपोर्ट जे आहेत, त्याच प्रकारचे आपले ह्या बिझनेसमध्ये पण मित्रांनो असंच आहे की तुम्हाला सुरुवातीला काय जर एक लाईफ सपोर्ट मिळाला, की सुरुवातीचा एक सपोर्ट मिळाला, तर तुमचं इझी होऊन जातं. आणि असं म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज हाफ डन. जगामध्ये कुठली गोष्ट जर सुरुवात चांगली झाली तर अर्धी लढाई आपण जिंकल्यासारखी असते. आणि तुमची माझी आज ही सुरुवातच आहे मित्रांनो. असं समजू नका कोणी 5 वर्ष काम करत असेल, मी गेले 10 वर्षापासून ह्या धन्वंतरी बरोबर काम करतोय, पण तरी सुद्धा ही माझी सुरुवातच आहे. कारण आज आपण बऱ्याच आता बेसिक लेवलला काम करतोय, आपल्याला खूप मोठी उडान घ्यायची, खूप मोठी झेप घ्यायची. आणि त्या झेप घेण्यासाठी ज्या गोष्टीची प्रिपरेशन गरजेचं असतं, जसं विमान टेक ऑफ घेण्या अगोदर स्वतःला प्रिपेअर करतं आणि टेक ऑफ घेतं आणि टेक ऑफ घेतल्यानंतर उंच भरारी घेतं, त्याच प्रकारे आज धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे पूर्ण लीडर्स आज तुम्हाला मला घेऊन आपल्याला टेक ऑफ करतायत आणि उंच भरारीसाठी आपण सज्ज होतोय. आज आतापर्यंत आज जे 10-12 वर्षाचं आपल्या कंपनीचं पूर्ण आज 15 वर्ष जरी झाले असले तरी आपली बारामती टीम आज 10 वर्षापासून ह्या बिझनेस बरोबर आहे. तर ह्या 10 वर्षामध्ये आपण बेसिक प्रिपरेशन केलंय. सुरुवातीला प्रोडक्ट एकच होते, नंतर प्रोडक्ट वाढले, आज प्रोडक्ट कमी आहेत असं कोणच म्हणू शकत नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरचे प्रोडक्ट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, मॅनेजमेंट चांगला आहे, त्याचबरोबर प्रॉडक्ट चांगले आहेत, त्याचबरोबर सिस्टम आता चांगले आहेत, त्याचबरोबर नेटवर्क इंडस्ट्रीसाठी ज्या आवश्यक गोष्टी त्या सगळ्या आपल्याला ऑल ओव्हर इंडियामध्ये पाहायला मिळत आहेत. जसं आज झूम च्या माध्यमातून मी कनेक्ट झालोय, तुम्ही तुमच्या घरी बसलाय, मी माझ्या घरी पुण्यामध्ये बसलोय, परंतु ह्या नेटवर्क इंडस्ट्रीला सगळ्यात वरदान असलेलं ऑनलाईन आज आपल्याला प्लॅटफॉर्म उभा करून दिलंय आणि त्याचं मी झूमचं आणि सगळ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं मी धन्यवाद मानतो की आज आपण हा बिझनेस मोठा करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर मी पूर्ण भारतात फिरतोय मित्रांनो, सगळीकडे एअरपोर्ट्स होत आहेत, प्रत्येक जिल्ह्यात एअरपोर्ट्स होते, प्रत्येक शहरामध्ये रोड चांगले होत आहेत, ब्रिज चांगले होत आहेत.
हे सगळ्या गोष्टी आपल्या नेटवर्क इंडस्ट्रीला पूरक आहेत. तर मेन पॉइंट आपला आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूरक आहेत, परंतु आपलं जर लर्निंग नसेल तर आपलं अर्निंग होणार नाही मित्रांनो. आणि मग तुम्ही म्हणाल की मी 5 वर्ष झालं करतोय पण माझा इन्कम नाहीये, मी 10 वर्ष झालं मी करतोय पण माझा इन्कम नाहीये. आणि त्याचबरोबर तुम्हाला असे काही लोक भेटतील की जे 2 वर्षापासून करतायत, फोकस त्यांचा क्लिअर आहे आणि ते मात्र सक्सेसफुल आहे. म्हणजे इथे कोणालाही यशाची गॅरंटी नाही मित्रांनो, गॅरंटी नाहीये, पण वॉरंटी 100%. आणि वॉरंटी मिळाली की गॅरंटी आपोआप मिळू शकते. पण त्यासाठी मी सुरुवातीला एक्झाम्पल दिलं की स्विमिंग मध्ये किती तुम्हाला एक्सपर्ट स्विमरने जरी वर्ल्डच्या बेस्ट स्विमरने जरी शिकवलं तरी स्विमिंग मात्र तुम्हालाच करायचंय. तसंच ह्या इंडस्ट्रीमध्ये नवनाथ जगताप सर असतील, ऑल ओव्हर इंडियाचे ग्रेट लीडर्स असतील की जे तुम्हाला ट्रेनिंग देतील, परंतु ह्या बिझनेसमध्ये ऍक्च्युली वर्क हे तुम्हालाच करायचंय. ज्या प्रकारे कृष्ण फक्त अर्जुनाला सांगू शकत होता की तू लढाई अशी कर, आणि अर्जुनाला विश्वास होता की मी जिंकणार कारण माझ्या बरोबर कृष्ण आहे. दुर्योधनाने कृष्णाची सेना घेतली की जर आपल्या बरोबर असा लीडर असेल की जो आपल्याला सक्सेस पर्यंत घेऊन जाईल आणि त्याचं जर मी ऐकलं तर मी 100% सक्सेस होईल. मित्रांनो, अर्जुन कोण होता? तर जगातला त्या काळातला सगळ्यात मोठा धनुर्धर होता, जगातला सगळ्यात मोठा योद्धा होता. परंतु त्याने पण हा स्वतःला इगो बाजूला ठेवला. त्याने हे नाही विचार केला की मला तर काय कोणाची गरज नाही. त्याने अर्जुना पुढे सिलेंडर झाला आणि त्यामुळे अर्जुन सक्सेसफुल झाला आणि म्हणून पांडव युद्ध जिंकले. आपण महाभारतातून शिकणं खूप गरजेचं आहे, कारण आज आपल्याला एक मेंटर आपल्या बरोबर होते 4 वर्षापूर्वी, आजही आपल्याला ते मेंटरशिप देतात आणि इनडायरेक्टली डायरेक्टली त्यांच्याकडून आपण शिकतो. आणि त्यांचं नाव नवनाथ सर मी नेहमी घेतो, ते म्हणजे विवेक बिंद्रा सर. की ज्या विवेक बिंद्रा सरांनी सांगितलं की जगातला सगळ्यात मोठा एकच लीडर होऊन गेला आणि ते म्हणजे कृष्ण. आणि त्या कृष्णाने तुम्ही डोंट टेक इट तुमचं कुठलंही धर्मासाठी तुम्ही ते उदाहरण देऊ नका, तर जगाला हे उदाहरण द्या. कृष्ण एक मोठे लीडर होते आणि त्यांच्याकडे ज्या क्वालिटी होत्या त्या आपण घेणं गरजेचं आहे. आज आपला रोल आहे अर्जुनासारखा, की अर्जुन ज्या प्रकारे फक्त कृष्ण सांगत होता ते फॉलो करत होता म्हणून तो सक्सेसफुल झाला. आज समोर योद्धे होते वेगवेगळे, आज त्यांचे गुरु होते द्रोणाचार्य, त्याचबरोबर भीष्म पितामह होते की जे जगात हारूच शकत नाहीत, तरी त्यांना हरवायचं काम कृष्णामुळे झालं. आणि कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने काम केलं. आज हे मी सगळ्या पार्श्वभूमी आता तयार केली तुमच्या बरोबर, माझ्या बरोबर आता आपल्याला या झूम मिटिंगची. त्याचा माझा उद्देशच आहे की आपण जर चांगल्या प्रकारे काम केलं तरच चांगलं होऊ शकतं. आज लर्निंग व्यवस्थित आपलं झालं तरच अर्निंग होऊ शकतं. मी परत परत त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं माइंड प्रिपेअर करण्यासाठी मी सगळी एक्झाम्पल दिली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो. आज मी जे पण बोलणार आहे त्यातली एक पण गोष्ट माहित नाही असं कुठलंच नाहीये. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती. मी त्याच्या पीपीटी पण केल्या होत्या, परंतु मी म्हटलं पीपीटी आपण करण्यापेक्षा आपण स्पॉन्टेनियसली बोलू, हृदयापासून बोलू आणि तुमच्यापर्यंत ते देऊ. आज वेगवेगळे फंक्शन्स मीटिंग्स तुम्ही अटेंड करताय, परंतु आपल्याला कुठेतरी $1 ट्रिलियन इंडस्ट्री वर्ल्ड मध्ये जर कुठली असेल तर नेटवर्क इंडस्ट्री आहे. आज आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की येणाऱ्या 5 वर्षात आपला भारत देश जी इंडस्ट्री, आपल्या भारताची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करायची. आणि भारताची इकॉनॉमी $1 ट्रिलियन तर होणारच आहे मित्रांनो, परंतु आज इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय. पूर्ण जगामध्ये $1 ट्रिलियन बिझनेस, करोडो रुपयाचा बिझनेस, अब्जावधी रुपयाचा बिझनेस ज्या इंडस्ट्रीमध्ये होतो ती नेटवर्क इंडस्ट्री. आणि ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण अजून काम करतोय ती हेल्थ इंडस्ट्री. त्याचबरोबर दुसरी इंडस्ट्री की जग थांबलं तरी दोन गोष्टी थांबत नाहीत, एक म्हणजे हेल्थ इंडस्ट्री आणि दुसरी म्हणजे ऍग्रिकल्चर इंडस्ट्री. आणि ह्या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपण धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. आज नेटवर्क इंडस्ट्रीची ताकद खूप मोठी आहे, पण नेटवर्क इंडस्ट्रीला एकच सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करू शकतो, तो म्हणजे लीडर. एक लीडर उभा राहिला, एक नवनाथ जगताप सर उभा राहिले की 1 करोडचा टर्नओव्हर येतो मित्रांनो, 2 करोडचा टर्नओव्हर येतो. एक नितीन खरात सर उभा राहिले की करोडो रुपयाचा टर्नओव्हर येतो. एक डॉक्टर भारत सोनवणे उभा राहिले की करोडो रुपयाचा टर्नओव्हर येतो. मग हे एकटे आहेत का? तर नाहीत, परंतु त्यांनी लिडरशिप हातात घेतली. त्याच प्रकारे तुम्हाला मला लिडरशिप हातात घ्यायची. मग करायचं काय? तर पहिला आपला टार्गेट आहे की गोल, तुमचं गोल क्लिअर पाहिजे. गोल म्हणजे काय? सिंपल भाषेत तुम्हाला मी चर्चा करेल. मी पण कॉलेजला होतो, तुम्ही सगळे कॉलेजला असाल. त्यावेळी कॉलेजला असताना आपण
ज्यावेळी एखादी मर्सिडीज पाहायचो त्यावेळी आपण म्हणायचो घेतली तर मर्सिडीजच घेणार. घर बांधलं तर एक बंगला बनाएंगे न्यारा, आपण म्हणायचो बांधला तर बंगलाच बांधणार. तिसरं फिरायला जाणार तर स्वित्झर्लंडलाच जाणार. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्लॅनिंग करून आलो होतो. परंतु ज्यावेळी असं एक अजून एक पिक्चरचा डायलॉग आहे, जिंदगी जब पटकती है ना तो सब रास्ते बंद हो जाते. तसं आपण ज्यावेळी जॉब करायला लागतो किंवा मी स्वतः प्रॅक्टिस चालू केली, त्यावेळी मी पण कॉलेजला असताना म्हणायचो मर्सिडीज घेणार, परंतु मी घेतली कोणती गाडी तर मारुती 800, 1,40,000 रुपयाला गाडी घेतली. आणि ते 1,40,000 2000 साली खूप मोठी रक्कम वाटली होती. आणि मात्र ती गाडी अशी वाटली की जगातली बेस्ट गाडी म्हणजे मारुती 800 असं मला त्यावेळी वाटलं. आणि सगळ्या मित्रांना दाखवायला लागलो की मी सगळ्यात बेस्ट गाडी घेतली. आणि या छोट्या छोट्या गोष्टी, खरं मला घ्यायची होती मर्सिडीज, पण माझं छोटं स्वप्न खूप मोठं होतं, ते मी छोटं स्वप्न केलं. माझं छोटस स्वप्न करून मी मारुती 800 वर समाधान मानलं. मला बंगलो बनवायचा होता, सायली हिल मध्ये फ्लॅट घेतला मित्रांनो. म्हणजे छोटस स्वप्न करून टाकलं. बारामतीच्या बेस्ट एरिया सायली हिल त्यावेळी होता, मग तिथे फ्लॅट घेतला. आणि ते पण वडिलांनी सपोर्ट केला, असं नाही की मी एकट्याने घेतला. आणि त्यावेळी वाटलं की बेस्ट एरियामध्ये आपला फ्लॅट. लग्न झाल्यावर फिरायला गेलो तर महाबळेश्वरला गेलो. आपण स्वप्न बघितलं होतं स्वित्झर्लंडचं, पण महाबळेश्वरला स्वतःची कार घेऊन गेलो आणि त्यातच समाधान मानलं. हे मी माझं प्रॅक्टिकल, माझी स्वप्न मी छोटी केली. आणि तीच स्वप्न परत धन्वंतरी म्हणजे नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आल्यावर माझी स्वप्न मी परत मोठी केली. आणि त्या स्वप्नांसाठी परत काम करायला लागलो. आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी पुण्यात घर घेणं, 3 BHK किंवा ह्या सगळ्या गोष्टी स्वप्न मोठी करून काम करायला लागलो. मित्रांनो, तसंच तुमचं माझं स्वप्न जर मोठं करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचे ड्रीम. हा बिझनेस जर कोणी ब्रेड अँड बटर साठी करत असेल तर हा बिझनेस मित्रांनो त्याचा नाहीये. तुम्ही जर तुमच्या रोजीरोटीसाठी हा बिझनेस करत असेल तर मित्रांनो सॉरी, हा बिझनेस तुमच्यासाठी नाही. हा बिझनेस कोणासाठी आहे तर ज्याची स्वप्न मोठी आहेत आणि त्या स्वप्नासाठी जो काम करतोय त्याच्यासाठी हा बिझनेस आहे. परंतु फक्त स्वप्न असून उपयोग आहे का? डेफिनेटली नाही. जर तुमचे स्वप्न मोठे असतील परंतु त्यासाठी तुमचं प्लॅनिंग नसेल, त्याच्याबरोबर डेट नसेल, तर ती फक्त तुमचं फॅन्टसी म्हणजे रात्री बघितलेलं स्वप्न. आणि ते स्वप्न सकाळी आपण विसरून जातो. पण जर तुम्ही तुमचं ड्रीम आहे आणि त्याच्यावर डेट टाकली आणि ते ज्यावेळी डेट येते, टाइम येतो, त्यानंतर मात्र तो तुमचा गोल होतो. आणि ज्यावेळी तुमचा तो गोल होईल त्यासाठी मात्र तुम्हाला काम कराल, त्यावेळी मात्र ते तुमचं गोल 100% तुम्हाला एक फ्युएल द्यायचं काम करेल. फ्युएल म्हणजे काय? इंधन द्यायचं काम करेल. इंधन म्हणजे काय? जसं आपण बेस्ट गाडी तुम्ही घेतली, परंतु त्यात डिझेल पेट्रोल नाही टाकलं तर ती गाडी चालणार नाही. तसंच धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, परंतु तुमचे जे जे ड्रीम आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर नसेल आणि त्या ड्रीम बरोबर डेट नसेल तर ते गोल नाहीये. तर मित्रांनो, गोल असा पाहिजे 6 मंथ म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यात तुम्ही काय घेणार आहे, तुमचा इन्कम किती आहे ह्याचा विचार करू नका की 6 महिन्यात माझं टार्गेट काय. परंतु ते टार्गेट असं पाहिजे की तुम्ही लाखो रुपये कमवत असाल, परंतु धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड मधून तुमचं स्वप्न पाहिजे की मी बाबा 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत एक ड्रीम त्याच्यावर डेट टाकणार आणि येणाऱ्या 6 महिन्यात ते गोष्ट घेणार. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी सुरुवातीला डबल डोअर फ्रीज माझ्या मिसेसने आणि मी स्वप्न लिहिलं होतं की डबल डोअर फ्रीज धन्वंतरीच्या पैशातून घ्यायचंय, येणाऱ्या 4 महिन्यांनी घ्यायचंय. एक मोबाईल, त्याचबरोबर एक 2 व्हीलर. मी सुरुवातीला ऍक्सिस गाडी घेतली होती सुझुकीची, त्यावेळी ती 70,000 रुपयाला होती. ते माझं 6 महिन्याचं स्वप्न होतं मित्रांनो. तसं तुमचं पण स्वप्न पाहिजे 6 महिन्याचं आणि त्याच्याबरोबर डेट पाहिजे. आणि जी गाडी तुम्ही घेणार आहे 2 व्हीलर, त्याचा फोटो आणला पाहिजे. त्याचं तुम्हाला त्या फोटो बरोबर त्याचं तुमचं कोटेशन पाहिजे. आणि त्या कोटेशनवर डेट तुम्ही टाकली पाहिजे आणि टायमिंग टाकला पाहिजे की मार्च एंडला 31 मार्चला संध्याकाळी 5 वाजता मी ही 2 व्हीलर घेणार. 31 मार्चच का मी 31 मार्चला बाकी सगळे लोक टेन्शन मध्ये असतात आणि आपलं मात्र ते ड्रीम आहे की 31 मार्चला घ्यायचं. म्हणजे ड्रीम पण असं वेगळं पाहिजे, पण त्याच्याबरोबर डेट पाहिजे, संध्याकाळचं 5चं टायमिंग पाहिजे, गाडीचा कलर फिक्स केला पाहिजे की कोणती गाडी घ्यायची. मी गाडी घ्यायला गेलो तो तिथे माझ्या डोक्यात व्हाईट कलर होता, परंतु ज्यावेळी मी सुझुकीच्या शोरूमला गेलो 4 महिने अगोदर, त्यावेळी तिथे एक नवीन कलर आला होता. तो कलर मला खूप आवडला, कारण तो मिसेस साठी मला गाडी घ्यायची होती. पिंक कलर होता. मग मी लिहिलं होतं की पिंक कलरची गाडी घेणार आणि मी घेतली. तसं तुमचं काय स्वप्न आहे ते तुम्ही लिहिणं गरजेचं आहे.
हे झालं 6 महिने. त्यानंतर 2 वर्षाचं स्वप्न पाहिजे, त्यानंतर 5 वर्षाचं स्वप्न पाहिजे. पण एखादा व्यक्ती लिहिल की नाही 6 महिन्यातच मला बंगला बांधायचा आहे, तर नाही मित्रांनो. जर तुमचं स्वप्न असं पाहिजे की रियालिटी फेस करणारं स्वप्न पाहिजे, आणि रियालिटी रिअलिस्टिक पाहिजे, मेजरेबल पाहिजे आणि अचिवेबल पाहिजे. ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या तिन्ही गोष्टी करून तुम्ही तुमच्या अपलाईन बरोबर बसून तुमचे गोल डिसाईड केले पाहिजे. गोल बद्दल खूप मोठा टॉपिक आहे, आणि त्याच्याबरोबर आपण 1 तास बोलू शकतो. परंतु ह्या एकच सांगेल की ह्या बिझनेसचं जर फ्युएल असेल, ह्या बिझनेसचं तुम्हाला जर सुसाट वेगाने जायचं असेल, तर त्यासाठी तुमच्या गाडीमध्ये इंधन समजायचं की हे स्वप्न आणि त्याचं डेट म्हणजे तुमचं गोल, हे तुमचं इंधन आहे. आणि मी मिडल क्लास व्यक्ती मित्रांनो. आपले स्वप्न काय छोटी छोटी. आपल्याला एक 2 BHK 3 BHK फ्लॅट पाहिजे, किंवा रो हाऊस पाहिजे, किंवा बंगलो पाहिजे. त्याचबरोबर मुलांचं चांगलं एज्युकेशन पाहिजे, बेस्ट एज्युकेशन, बेस्ट स्कूलमध्ये जाऊन तिथलं तुम्ही फी बघून आलं पाहिजे की किती फी आहे. माझ्या मुलाला मला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये, किंवा ह्या कॉलेजमध्ये, किंवा ह्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. आणि का मित्रांनो? कारण तुमचं माझं प्रत्येकाचं स्वप्न आहे की आपल्या मुलाचं एज्युकेशन चांगल्या क्षेत्रात व्हावं. तुमचं माझं काम आहे की त्याला चांगला प्लॅटफॉर्म करून द्यावं. कारण आपलेच आई वडील म्हणायचे की ज्याला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, तो झेडपीच्या शाळेत पण होतो, 100% होतो. पण आपण ऍज अ पॅरेंट म्हणून आपला रोल आहे की आपल्या मुलांना बेस्ट एज्युकेशन, बेस्ट असोसिएशन दिलं पाहिजे. कारण आपण एक शिकलोय की असोसिएशन जिथं चांगलं असतं तिथे 100% अचिव्हमेंटचे चान्सेस जास्त असतात. मग तुमचे पण मुलं कुठल्या शाळेत शिकतायत आणि तुमचं पुढचं स्वप्न काय, तेच गोल मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर हा बिझनेस तुमच्यासाठी नक्कीच वर्क करेल. त्यानंतर वेगवेगळे चॅलेंजेस तुमच्या आयुष्यात येणार आहेत. तुमचं डेट म्हणजे तुमचं काय कोणाचं कर्ज असेल. प्रत्येकाचा काही ना काही प्रॉब्लेमच असतात. कोणाच्या बहिणीचं लग्न, भावाचं लग्न. मी याच्यातून पण गेलोय. मला पण 2 बहिणी, त्यांचं लग्न मी आमच्या वडिलांनी मिळून केलं. त्याचबरोबर भाऊ, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचं एज्युकेशन, त्यांचं त्याचबरोबर मुलांचं घर घेणं, ह्या प्रत्येकासाठी पैसे लागतात आणि आपण कुठून ना कुठून कर्ज घेतो. मग डेट फ्री होणं हे एक चॅलेंज आहे, आणि त्या चॅलेंजसाठी आपलं गोल मध्ये ते कन्वर्ट करायचंय, आणि त्यासाठी आपण काम केलं तर 100% 101% पोटेन्शियल ह्या बिझनेसमध्ये आहे. तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, तुम्ही शेतकरी असाल, किंवा तुम्ही एज्युकेटेड असाल किंवा अनएज्युकेटेड असाल, तुमच्यासाठी इक्वल प्लॅटफॉर्म हा बिझनेस करून देतो. इक्वल प्लॅटफॉर्मवर तुम्ही असाल. तुम्हीच पहा, आज शुक्ला सर कोण आहेत? तर एक 10वी फेल व्यक्ती आहे, आणि अभिमानाने सांगतात की मी 10वी फेल आहे. संजय चौधरी सर एक इंजिनियर आहे, मी स्वतः डॉक्टर आहे. नवनाथ जगताप सर MBA आहेत. डॉक्टर भारत सोनवणे सर वेटरनरी डॉक्टर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, पण आम्ही सुपर एक्झिक्युटिव्ह डायमंड. हे आमचं एक इक्वल झालं. आज संजय चौधरी सर क्राऊन अँबॅसेडर आहेत. आम्हाला पण, तुम्हाला पण, सगळ्यांनाच आवडेल आपल्याला क्राऊन अँबॅसेडर व्हायला, आणि तेच आपलं गोल आहे. आणि त्यासाठी फक्त क्राऊन अँबॅसेडरच नाही व्हायचं, तर हेल्दी वेल्दी क्राऊन अँबॅसेडर व्हायचं. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण करतोय. ते वेगवेगळे चॅलेंज घेऊन करतोय, आणि आपल्याला धन्वंतरीचं पोटेन्शियल माहिती आहे, मल्टी लेवल मार्केटिंगचं पोटेन्शियल माहिती आहे. पोटेन्शियल बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी बोललो की हे $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे, आणि त्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये मी म्हटलं की तुमचं फ्युएल 100% काय असणार आहे? गोल असणार आहे. पण तुम्हाला जर ह्या पोटेन्शियल बरोबर मॅच व्हायचं असेल, काम करायचं असेल, तर सेल्फ मोटिवेशन खूप मित्रांनो महत्वाचं आहे. सेल्फ मोटिवेशन म्हणजे काय? की आज सकाळी मी एकदम फुल चार्ज आहे. एक फंक्शन अटेंड केले, डॉक्टर भारत सोनवणे सर, नवनाथ जगताप सर यांचं काउन्सिलिंग घेतलंय, की नाही ते म्हणतायत मी त्यांची डाऊनलाईन आहे, आणि ते म्हणतायत तसं मला काम करायचंय. 100% त्यांनी मला काउन्सिलिंग केलं, आणि घरी आलो, आणि घरी काही कारणास्तव हे नाहीये, ते नाहीये, प्रॉब्लेम ऐकले की मी स्वतः डिमोटिवेट होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मोटिवेशननी मी बाहेर पडत नाही, मीटिंगला बाहेर पडत नाही, फंक्शनला बाहेर पडत नाही. मग कुठेतरी माझं सेल्फ मोटिवेशन कमी होतं. मग ह्याला सगळ्यात महत्वाचं आहे की यू मस्ट बी सेल्फ मोटिवेटेड. सेल्फ मोटिवेटेड राहण्यासाठी काय करावं लागेल? सेल्फ मोटिवेटेड होण्यासाठी एकच, पहिलं तर तुम्ही असोसिएशन, तुमच्या अपलाईन, पॉझिटिव्ह थिंकर असलेल्या अपलाईन बरोबर, ऍक्टिव्ह अपलाईन बरोबर असोसिएशन असलं पाहिजे. सकाळी एक, संध्याकाळी एक त्याच्याशी फोन झाला पाहिजे, आणि ते सगळ्यात मोठं सेल्फ मोटिवेटेड फॅक्टर आपल्यासाठी ठरतो. दुसरं काय, तर तुम्ही बुक्स कंपल्सरी, मी म्हणणार नाही, कित्येक लोक, मी ऑल ओव्हर इंडिया फिरतो, सगळे म्हणतात बुक्स वाचायचं सोडून काही बोला मित्रांनो. किंवा सुधीर सर बुक सोडून काही बोला.
पण मित्रांनो आपल्याला फक्त आणि फक्त 2 पेजेस सकाळी आणि 2 पेजेस संध्याकाळी एवढंच काम करायचंय. जास्त वाचायचं नाही. सकाळी चहा पिताना जेवढं वाचन करता येईल 1 पेज वाचा, बाहेर पडा. संध्याकाळी झोपताना 1 पेज वाचा आणि बाहेर पडा, शांतपणे झोपा. हे जर झालं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्यासाठी काम करेल. आणि सेल्फ मोटिवेशन राहण्यासाठी, सेल्फ मोटिवेटेड राहण्यासाठी पहिलं बेसिक आहे की तुम्ही एक पुस्तक कुठलंही तुम्हाला नवनाथ सरांनी ऑलरेडी सजेस्ट केलं असेल ते बुक्स वाचा. त्याचबरोबर दुसरं काम काय करा, तर पॉझिटिव्ह विचाराचे पिक्चर पहा. जसं मिल्खा सिंगने काय चुका केल्या, त्या चुकातून तो बाहेर पडले आणि मग त्यांनी हिस्ट्री क्रिएट केली. मग ती आपल्या पण बाबतीत आपण पण चुका करतो. मग आपल्याला जर सेल्फ मोटिवेटेड राहायचं असेल तर चांगले बुक्स वाचलेच पाहिजेत, चांगले पिक्चर पाहिलेच पाहिजेत. मी असं म्हणणार नाही की पिक्चर पाहू नका, चांगले पिक्चर 100% पहा. सुरमा म्हणून एक पिक्चर आहे, खूप सुंदर पिक्चर आहे, रिअल हिस्ट्रीवर पिक्चर आहे, एका हॉकी प्लेअरचा पिक्चर आहे, तर तुम्ही नक्की तो पहा. असे कित्येक मोटिवेटेड फॅक्टर आहेत की जे वेगवेगळे मूवीज आहेत. तुम्हाला नवनाथ सर माझ्यापेक्षा जास्ती गाईड करतील मूवी कुठले पाहायचे त्याबद्दल, तर तुम्ही ते पहा आणि स्वतःला सेल्फ मोटिवेटेड राहा. त्याचबरोबर तुम्ही कारमध्ये जाताय तर गाणी ऐकण्यापेक्षा सेल्फ तुम्ही कुठल्याही लीडरचे आपले युट्यूब चॅनल चालू करून त्यांचं ऑडिओ ऐका. आणि व्हिडिओ आपण ड्रायव्हिंग करत असतो तर व्हिडिओ चालू राहू द्या, पण ऑडिओ ऐकत राहा आणि तुमच्यामध्ये बदल घडतील. त्यामुळे ह्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर यू मस्ट बी सेल्फ मोटिवेटेड. तुम्हाला बाहेर येऊन कोण धक्का देणार नाही. तुम्ही लकी आहात की नवनाथ जगताप सरांसारखे तुम्हाला लीडर भेटलेत, नितीन कराड सरांसारखे लीडर भेटलेत, परंतु सगळेच असे लकी नसतात. तर सगळ्या मी दोघांचं नाव घेतोय की एक सिम्बॉलिक, बाकी आपले सगळेच लीडर खूप चांगले आहेत. अखिल कोरबू सर खूप चांगले डायमंड आहे, हे असे सगळेच आहेत. परंतु जर स्वतः मी सुधीर पवार जर सेल्फ मोटिवेटेड नाही राहिलो तर फ्लो मधून बाहेर पडेल मित्रांनो. आणि जर फ्लो मधून बाहेर पडलं तर आपल्याला जे सक्सेस आज मिळणार आहे ते आपल्याला काही थोडंसं उशिरा मिळेल. 100% तर मिळणारच आहे, परंतु ते उशिरा मिळेल. म्हणून सेल्फ मोटिवेटेड असणं गरजेचं आहे. मी पहिलं सांगितलं की बुक्स वाचा, सकाळी 1 पेज, संध्याकाळी 1 पेज कमीत कमी. त्याचबरोबर चांगले मूवीज पहा. त्याचबरोबर तुमच्या ऍक्टिव्ह अपलाईन बरोबर राहा, मग तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहाल. मीटिंग, फंक्शन आणि सेमिनार हे 100% तुम्हाला सेल्फ मोटिवेशन साठी मदत करतील. आणि सेल्फ मोटिवेशन बद्दल पण हा एक वेगळा टॉपिक आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला शॉर्ट अँड स्वीट मी तुम्हाला आता जे सांगितलं मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी 100% होतील. तुम्ही गोल चांगला ठरवताल, चॅलेंजेस स्वीकारताल, पोटेन्शियल असेल, सेल्फ मोटिवेटेड राहाल. परंतु जर तुम्ही स्वतः कमिटेड नाही राहिला, स्वतःला कमिटमेंट करा की आज हे मी एवढं करणारच, त्याशिवाय घरी नाही जाणार, 3 प्लॅन केल्याशिवाय घरी नाही जाणार. हे ज्यावेळी तुम्ही स्वतःला कमिटमेंट कराल त्यावेळेसच तुम्हाला यश मिळेल. आणि कमिटमेंट करण्यासाठी प्रत्येक सक्सेसमध्ये कमिटमेंटचा खूप मोठा रोल आहे मित्रांनो. हा बिझनेसच कमिटमेंटचा आहे, हा बिझनेस रिलेशनशिपचा आहे, हा बिझनेस फॉलोअपचा आहे. आणि ह्या परत परत गोष्टी करत राहिला तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कमिटेड राहणं खूप गरजेचं आहे. तुमचे क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. क्लिअरिटी म्हणजे काय? आम्ही मित्रांनो खूप चुका केल्या सुरुवातीला की वेगवेगळे प्रयोग केले की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. आणि पहिले 6 महिने आम्ही फेल्युअर होतो. परंतु नंतर आम्ही एक सिस्टम, धन्वंतरी एज्युकेशन सिस्टमला कनेक्ट केलं आणि त्या सिस्टम मध्ये जे सिस्टम सांगेल तसं करत गेलो. आम्हाला सिस्टमने सांगितलं की गुजरातला जाऊन मीटिंग अटेंड करा, आम्ही गुजरातला मीटिंग अटेंड केली. सिस्टमने सांगितलं की नाशिकला जायचंय, मीटिंग अटेंड करायचंय, धन्वंतरी एज्युकेशन सिस्टम फॉलो केले आणि मग आम्हाला खूप क्लॅरिटी आली की बिझनेस कसा करायचा. तर माझी तुम्हाला पण एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या बिझनेसमध्ये जर क्लिअरिटी पाहिजे असेल, तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉपर क्रिस्टल क्लिअर गोल पाहिजे असेल, क्रिस्टल क्लिअर गोल असणं वेगळं मित्रांनो आणि फक्त गोल असणं वेगळं. क्रिस्टल क्लिअर गोलसाठी क्लिअरिटी खूप महत्वाची तुमच्या बिझनेसमध्ये. आणि क्लिअरिटीसाठी तुम्हाला एक चांगला गाईड असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला गाईड मिळणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही बेस्ट, आपण रायगडावर गेलो आणि फक्त फिरून आलो तर मला काहीच कळणार नाही रायगड काय. परंतु मी एक गाईड घेतला तर मला पूर्ण कळेल की ह्या किल्ल्याचं महत्व काय. मग तसंच आपल्या ह्या बिझनेसचं $1 ट्रिलियन इंडस्ट्रीचा हा बिझनेस आहे. मी अब्जावधी रुपये ह्या बिझनेस मधून कमवू शकतो आणि लोक कमवत आहेत. आणि परंतु जर तुम्ही प्रॉपर गाईड नाही घेतला तर तुमचं क्रिस्टल क्लिअर गोल होणार नाही. तुमचं क्लिअरिटी कधीही क्लिअरली तुम्हाला कळणार नाही की बिझनेसमध्ये नक्की करायचंय काय. आणि त्यामुळे कित्येक लोक फेल्युअर होत आहेत. नवनाथ सर, आमची नेहमी चर्चा होती
की आपल्यापेक्षा एक चांगला लीडर आलाय धन्वंतरीमध्ये, खूप चांगलं काम करतोय, परंतु त्याचं क्लिअर नाहीये गोल, क्लिअरिटी नाहीये बिझनेसची, आणि तो स्वतःच्या सिस्टमने करायला जातो. ह्या चुका आम्ही पण केलेल्या आहेत, आणि त्यामुळे तो फेल्युअर होतो आणि कुठेतरी तो ब्लेम करतो की बाबा बिझनेस वर्क करत नाही. तर मित्रांनो, क्लिअरिटी खूप गरजेची, आणि त्यासाठी तुमचे जे स्वप्न आहेत त्याच्यावर डेट टाकणं गरजेचं आहे. तुमची स्वप्न, मी पुन्हा एकदा सांगेल की तुमची डायरी तुमच्याकडे आहे का? जर नसेल तर उद्या एक बेस्ट डायरी घ्या. आज आपण गणपती विसर्जन करतोय, उद्या नवीन लाईफ चालू करायचंय. गणपती विसर्जन म्हणजे काय? की आपण ज्या पण आयुष्यातल्या चुका केल्यात त्या विसर्जन करून टाकायच्या, जे पण आपल्या वाईट सवयी आहेत त्या विसर्जन करून टाकायच्या, आणि चांगल्या सवयी घेऊन पुढे जायचं. तसंच तुम्ही उद्या एक नवीन डायरी घ्या, पहिली 4 पानं त्यातली सोडून द्या ते ड्रीम साठी, आणि डेट टाकून त्याचे गोल तुमचं करायचं आहे. मी जे म्हटलं 6 महिन्याचं गोल तुमचं काय, 1 वर्षाचं काय, 2 वर्षाचं काय, 5 वर्षाचं काय, 7 वर्षाचं काय, आणि तिथून पुढे 10 वर्षाचं काय. आज हेलिकॉप्टर पण पॉसिबल आहे, पण कधी? जर तुमचं ह्या इंडस्ट्रीमध्ये क्रिस्टल क्लिअर गोल असेल, प्लॅनिंग असेल, आणि तुमचं त्या तशी कमिटमेंट असेल आणि ऍक्शन असेल. मग ह्यासाठी तुम्ही, मी जे सांगतोय ते एक रिक्वेस्ट म्हणून सांगतोय, परंतु आपल्या बिझनेसचा बेसिक रॉ मटेरियल फक्त एकच आहे, एक डायरी, की जी नवीन पाहिजे. त्या डायरीकडे बघितलं तर आपल्याला स्वतःला मोटिवेशन मिळालं पाहिजे. त्या डायरीकडे पाहून आपल्यात पॉझिटिव्ह विचार आले पाहिजेत. अशी डायरी जी आजपर्यंत आपण कधी घेतली नव्हती, एवढी महाग डायरी आपण घेतली पाहिजे. मी म्हणेल 200ची असेल, 500ची असेल, घ्या. कारण त्या डायरीतून तुम्ही जे लिहिताल ती स्वप्न पूर्ण होणार आहेत, आणि तुम्हाला 5 करोड नाही, 50 करोड नाही, 500 करोड सुद्धा मिळू शकतील. मग त्या डायरीतले पहिले 4 पानं मी सांगितले की तुमचे गोल साठी असणार आहेत, आणि नंतरच्या 4 पानावर तुम्हाला 4 पानं सोडून दिल्यानंतर तुम्हाला लिहायचंय ते तुमच्या ह्या बिझनेसचं रॉ मटेरियल आहे. आणि रॉ मटेरियल एकच आहे, लिस्ट, प्रॉस्पेक्टची लिस्ट करणं गरजेचं आहे. लिस्ट अशी पाहिजे की वरून तुमची कमी झाली पाहिजे आणि खालून वाढली पाहिजे. वरून कमी कशी होणार? जर तुम्ही प्लॅन देत गेला, लोकांना जॉईन करत गेला, काही लोक जॉईन नाही होणार तरी त्यांना टिक मार्क करत गेला, आणि खालून नवीन लोक तुमचे ह्या बिझनेसमध्ये वाढले पाहिजेत. तुम्ही मुंबईवरून पुण्याला चाललाय, एक मित्र शेजारी बसलाय, त्याची ओळख झाली, त्याचं लगेच त्या लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे. तुम्ही 2 व्हीलरवर एखाद्याला लिफ्ट दिली, मला आठवतंय नवनाथ जगताप सरांनी एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती बारामती पासून MIDC पर्यंत, आणि तो व्यक्ती नंतर रुबी झाला, आणि त्या व्यक्तीने च्या थ्रू नवनाथ जगताप सरांना आज नितीन खरात सरांसारखे लीडर भेटले. मग तुमच्या पण आयुष्यात असा एक लीडर भेटेल की ज्याला तुम्ही लिफ्ट देताल, आणि तो तुमच्या बिझनेसमध्ये एक नवनाथ सरांच्या जीवनामध्ये एक नितीन खरात सर आले, तसे तुमच्या लाईफमध्ये एक सुपर एक्झिक्युटिव्ह डायमंड नितीन खरात सरांसारखा येईल. पण त्यासाठी तुमच्याकडे लिस्ट असणं गरजेचं आहे. आणि पुढच्या गोष्टी, कॉन्टॅक्ट, इन्व्हाइट, शो द प्लॅन, फॉलोअप, हे तुमचे अपलाईन तुम्हाला सांगतायत, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती आहे, परंतु तरी सुद्धा ह्या बिझनेसचं बेसिक आहे ते आपली लिस्ट आहे. म्हणून मी त्याच्याबद्दल बोललो, ड्रीम बद्दल बोललो. राहिला विषय सगळ्यात महत्वाचा आहे, कन्सिस्टन्सी. आज जर तुमच्या लाईफमध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही मित्रांनो. आणि कन्सिस्टन्सीचं कालच माझ्या मुलाबरोबर आणि मुलीबरोबर माझी चर्चा चालली होती. मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी एक गोष्ट मी वाचायचो, आणि माझे आई वडील, माझे शिक्षक मला शिकवायचे, आणि ती गोष्ट तुम्ही पण शिकलेला आहे मित्रांनो. ती गोष्ट आहे कासव आणि सशाची. आणि आपल्याला लहानपणी शिकवलं होतं की ससा खूप क्वालिटीचा असतो, सशाला खूप फास्ट पळत असतो, पण ससा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये रेस हरतो, कासव मात्र जिंकतं. मला असं वाटतं मित्रांनो की आज आपल्या ह्या लाईफ मध्ये आपण पाहतोय, आज माझ्या मुलीला मात्र ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने शिकवली जाते की पहिले रेस ससा हरतो, दुसऱ्या रेस मध्ये ससा जिंकतो, आणि तिसऱ्या रेस मध्ये कासव आणि ससा दोघे मिळून जर्नी पूर्ण करतात, आणि दोघे पण विन विन सिच्युएशन मध्ये राहतात. तर मित्रांनो, मी जी लहानपणी गोष्ट ऐकली ती पण खूप महत्वाची, आणि आज आपल्या लहान मुलांना शिकवतायत ती पण गोष्ट महत्वाची आहे. परंतु कन्सिस्टन्सीचं जर बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं असेल तर कासव जिंकतं हे आपण कधी विसरलं नाही पाहिजे. कारण कासव कन्सिस्टंटली रेस थांबत नाही, प्रयत्न करत राहतं, आणि त्याला बिलीफ असतो की मी रेस जिंकणार. हा बिलीफ कुठेतरी त्याच्या सेल्फ कमिटमेंटमुळे असेल किंवा त्यांच्या कन्सिस्टन्सीमुळे असेल, त्याला असते, आणि स्वतःवर विश्वास असतो, म्हणून तो जिंकतो. म्हणून कन्सिस्टन्सीचं ह्याच्यापेक्षा वेगळं उदाहरणच असू शकत नाही मित्रांनो. नवनाथ सर, मी जे बोलतोय ते ऐकू येतंय क्लिअर? सर क्लिअर सर.
क्लिअर सर. येतोय ना? येस सर. व्हेरी गुड, थँक्यू. येस सर. तर आपल्याला जर वेळ संपल्यावर मला प्लीज सांगा. तुम्हाला तर माहितीच आहे मी बोलत राहतो थोडस आणि हे होत परत वेळ संपतो, तर मला थोडी आयडिया द्या. काही तर अडचण नाही सर. आपण खूप छान हा सेशन चालू आहे. तर थँक्यू व्हेरी मच सर. कंटिन्यू सर. तर कमिटमेंट आपण म्हटलं, क्लॅरिटी म्हटलं, ड्रीम, कन्सिस्टन्सी बद्दल आपण बोलत होतो मित्रांनो. कन्सिस्टन्सीचं बेस्ट एक्झाम्पल ही गोष्ट परत एकदा आज झोपताना तुम्ही आठवा की तुमच्या टीम मध्ये एक तुम्ही स्वतः किंवा मी स्वतः माझं पण एक्झाम्पल घेईल की मी सुरुवातीला ज्या स्पीडने काम केलं, थोडस नंतर काही गोष्टीमुळे आपण स्वतःला फोकस थोडासा डायव्हर्ट झाला आणि जी गोष्ट माझं स्वतःच की बाबा जी लगेच मिळाली असती तर थोडीशी लेट मिळाली, परंतु मिळाली हे लकीली ह्या बिझनेसचं वैशिष्ट्य आहे. कारण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जरी चुका केल्या तरी तुमचा अपलाईन तुमचा हात सोडत नाही, डाऊनलाईन तुमच्या बरोबर असते आणि आज आपली मॅनेजमेंट आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आपण पुढे जातोच. परंतु वेळ पण खूप महत्वाचा आहे, त्यामुळे तुमचं कन्सिस्टंट वर्क खूप महत्वाचं आहे. जसं एखादं दुकान आहे, सकाळी एक व्यक्ती उठतो, दुकानात जातो, सकाळी दुकान स्वतः झाडतो आणि अगरबत्ती लावतो आणि संध्याकाळपर्यंत दुकान बंद करत नाही. मित्रांनो, मी परवाच दिल्लीमध्ये होतो. रस्त्यावर एक माणूस फुटपाथवर सकाळी सकाळी 7 वाजता कपड्याचं दुकान लावत होता आणि तो रस्ता स्वतः झाडत होता मित्रांनो. आणि ज्यावेळी तो रस्ता झाडत होता ते पाहिलं मी मेट्रो स्टेशनच्या बाजूला. काश्मीरी गेट म्हणून एक मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या बाहेर मी पाहिलं की हा माणूस, कपड्याचं दुकान आहे, रस्त्यावर आहे, परंतु ते रस्ता पूर्ण झाडतोय, स्वच्छ करतोय, त्याच्यावर पाणी मारतोय आणि नंतर मग त्याच्याकडे जी सतरंजी ती टाकून तिथे कपडे लावतोय आणि तिथं वातावरण फ्रेश करतोय. म्हणजे ही त्याची कमिटमेंट आहे, ही त्याची कन्सिस्टंट वर्क. तो तिथे रोज बसत असला पाहिजे आणि तिथे त्याला सक्सेसची गॅरंटी आहे. तसंच आपलं पण, आपण जे कन्सिस्टंटली आपण जर वर्क करायचं असेल तर ह्यासाठी आपल्याला आपलं जे पण कन्सिस्टंट वर्क करतोय त्यासाठी आपल्याला फोकस आपला क्लिअर पाहिजे. कन्सिस्टंट धन्वंतरीमध्ये करायचं काय? बरेच लोक येतात, सुरुवातीला एक्साइटमेंट मध्ये करतात, कोण पार्ट टाइम करत असतं, चांगला इन्कम होतो आणि मग फुल टाइम कडेच्या दृष्टीने धन्वंतरीमध्ये काम चालू करतात. पण फुल टाइम ज्यावेळी करतात त्यावेळी मी येणे पाहिलंय की थोडासा त्यांचा ग्राफ खाली येतो आणि जर ते अपलाईनच्या टच मध्ये असतील तर ग्राफ असाच जे कर्व वरतीच जाईल. परंतु जर अपलाईनच्या टच मध्ये नसतील, स्वतःच स्वतः इव्हॅल्युएशन करत नसतील तर अपडाऊन होईल. आणि मग आपण म्हणतो की हा बिझनेस ईसीजी सारखा आहे. 100% ईसीजी सारखा आहे, अपडाऊन होणार, परंतु कुठेतरी आपल्या सेल्फ कमिटमेंटमुळे, आपल्या कन्सिस्टन्टली वर्क आपण करत नसल्यामुळे जर आपण डाऊन होत असेल तर मग हे चांगलं नाही. तर त्यासाठी आपल्याला कन्सिस्टंटली वर्क करणं गरजेचं आहे, पण आपला फोकस क्लिअर असणं गरजेचं. फोकस, आज एक नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये जर काम करतोय आपण तर आपला फोकस काय पाहिजे की आपल्या डाऊनलाईनच्या प्रत्येक लीडरचा इन्कम कसा वाढेल, त्यासाठी काय केलं पाहिजे. त्याचबरोबर अपलाईनचं काउन्सिलिंग कुठे गरजेचं आहे, कुठल्या टॉपिकवर गरजेचं आहे, कुठल्या फंक्शन मध्ये कोणी अटेंड करणं गरजेचं आहे. एलडीपीला आपण जातो, परंतु ज्या कमिटमेंटने आम्ही सुरुवातीला एलडीपी करायचो त्या कमिटमेंटनेच तुम्ही पण केलं तर 100% तुम्हाला सक्सेस मिळेल. तुम्ही ऑलरेडी कमिटेड आहात, तुम्ही खूप सुंदरपणे अटेंड करताय, परंतु अजून थोडासा फोकस क्लिअर केला तर 100% तुमचा सक्सेस खूप लवकर मिळेल मित्रांनो. फोकस बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला थोडस प्रत्येकाच्या सक्सेस मधून आपल्याला शिकायचंय, त्याचबरोबर कोणाच्या फेल्युअर मधून पण शिकायचंय. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी फोकसचं जर तुम्हाला द्यायची म्हणजे बेस्ट एक्झाम्पल, जगातलं बेस्ट एक्झाम्पल आहे ते, आणि ते म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. दोघे एकाच गुरूंकडे शिकले, दोघे पण बेस्ट बॅट्समन आणि दोघांचं पण फोकस क्लिअर होता. सुरुवातीला फोकस क्लिअर नव्हता असं नाही, रणजीमध्ये त्यांनी बेस्ट बॅट्समन म्हणून दोघांनी जगामध्ये नाव कमवलं. इंडियन टीम मध्ये पण कमी अधिक फरकाने दोघांनी एंट्री केली. परंतु सचिन तेंडुलकरने पहिलं पाहिलं की मी कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे माझा फोकस डायव्हर्ट होतोय आणि त्या फोकस क्लिअर करण्यासाठी मला काय केलं पाहिजे. त्यामुळे सचिन तेंडुलकरनी तर पहिलं काय केलं मित्रांनो, तर स्वतःच लग्न केलं. तुम्ही म्हणाल लग्न केलं, तुम्ही सचिन तेंडुलकरचं बुक वाचा, त्यात त्याने क्लिअर केलंय की माझा फोकस डायव्हर्ट होऊ नये म्हणून मी पहिलं, सगळे मित्र म्हणत होते की माझं एवढं कमी वयात का लग्न करायचं, परंतु माझा फोकस क्लिअर होता क्रिकेट
दुसरं काहीच नाही. माझा फोकस होता की मला इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. माझा फोकस क्लिअर होता की मला बेस्ट बॅट्समन व्हायचे. त्याचबरोबर विनोद कांबळे आले. विनोद कांबळे कोण होते? आहेत म्हणजे की लेफ्ट हँड बॅट्समन, की जगात लेफ्ट हँड बॅट्समनला एक वेगळी किंमत आहे. सचिन तेंडुलकर पेक्षा पण चांगला बॅट्समन, परंतु त्यांचा फोकस क्लिअर नव्हता. आज विनोद कांबळे कुठे आहेत आणि सचिन तेंडुलकर कुठे आहेत? ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आज धन्वंतरीमध्ये पण तुम्ही तुमचे मित्र आले असतील, त्यांचा फोकस ज्याचा डायव्हर्ट झाला तो कुठे आहे आणि तुम्ही कुठे? आज मला आठवतंय की नितीन खरात सरांचा फोकस क्लिअर होता, म्हणून ते सक्सेसफुल झाले. आणि त्यांच्या बरोबर जे लोक होते त्यांच्यापेक्षा पण धुरंधर लीडर होते सुरुवातीला, मग ते त्यांचा फोकस क्लिअर नव्हता, ते कुठे? तर मित्रांनो, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे फोकसचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि जर ते फोकस आपण ते एक्झाम्पल घेतलं तर आपण पण सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला तर आपण धन्वंतरी रत्न 100% होऊ शकतो. परंतु त्यासाठी नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आपला फोकस असणं गरजेचं आहे. आणि हा फोकस बद्दल नवनाथ सर तुम्हाला अजून बुक सांगतील, फोकस बद्दल बरेच एक्झाम्पल देतील. आणि त्या मी जो सुरमा पिक्चर पाहायला सांगितलं तुम्हाला, ते पण एक बेस्ट एक्झाम्पल आहे. दुसरा आपले जे अरुणिमा सिन्हा आहे, त्यांचं पण एक बेस्ट एक्झाम्पल आहे की त्यांचं पाय कट झालेत आणि त्यांचा फोकस आहे की मला जगातलं बेस्ट शिखर पार करायचंय. पाय नाहीयेत आणि शिखर सर करायच्या गोष्टी करतायत, याला फोकस किती क्लिअर पाहिजे. पण त्यांचं हॉस्पिटलमधून त्या डायरेक्ट कुठे गेला तर हिमालयात गेला. म्हणजे तसा अरुणिमा सिन्हा सारखा आपल्याला पण फोकस करायचा आहे. बेस्ट सक्सेसफुल लोकांकडूनच आपण शिकणार आहे मित्रांनो. आणि ह्या सक्सेसफुल लोकांकडून आपल्याला शिकायचंय. आज धन्वंतरीमध्ये पण संजय चौधरी सारखांचा फोकस क्लिअर होता म्हणून आज ते सक्सेसफुल झाले. तसंच तुमचा माझा फोकस क्लिअर होणं गरजेचं आहे. बिलीफ, आज बिलीफ हा जगातला सगळ्यात सक्सेसफुल माणूस एकाच गोष्टीमुळे होतो, तो म्हणजे सेल्फ बिलीफ. सेल्फ बिलीफ म्हणजे काय? की स्वतःवरचा विश्वास. मित्रांनो, आज आपण आपला एका मित्र असतो की मुंबईमध्ये एखाद्या कुठल्या तरी जिथे आपण कधीच गेलो नाही तिथं लग्नाचं त्याचं मंगल कार्यालय असतं आणि त्याला विश्वास असतो की आपला मित्र त्या लग्नाला येणार आणि आपण पण त्या लग्नाला पोहोचतो. आपल्याला मुंबईला जायचं कसं माहित नसतं, कसे पोहोचणार आहे माहित नसतं, परंतु आपण बरोबर टाइमला पोहोचतो आणि ते लग्न अटेंड करतो. म्हणजे हे जे आहे त्याला बिलीफ म्हटलं जातं. त्या मित्राचा बिलीफ असतो की आपला मित्र आपल्या लग्नाला येणार म्हणून तो त्या पत्रिका देतो. आता हे मी एक्झाम्पल दिलं बिलीफचं. दुसरं एक्झाम्पल आहे की बिलीफ हे छोटं एक्झाम्पल आहे की हे छोटं एक्झाम्पल आहे, पण त्यातून रीड बिटवीन द लाईन खूप मोठं शिकण्यासारखं आहे. की तुमचा पण एक प्रवास आहे धन्वंतरीचा. आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की काळोख रात्रात तुम्ही चाललाय मित्रांनो. तुमच्याकडे बेस्ट कार आहे, मारुती 800 नाही तर मर्सिडीज आहे, त्या कारमध्ये तुम्ही बसलाय, तुम्ही चाललाय. तुम्हाला दिसतंय फक्त पुढचं 5 ते 6 फुटाचं, कारण रात्रीच्या काळोखामध्ये आपण जी गाडीचे हेडलाईट जेवढं पुढचं प्रकाश देईल तेवढंच आपल्याला दिसतं. परंतु आपण जर स्वतःवर सेल्फ बिलीफ असेल की ही गाडी आपण राईट रोडने चाललोय, पुण्याला बारामतीवरून पुण्याला चाललोय, पुण्यावरून एक्सप्रेस हायवेला चाललोय आणि एक्सप्रेस हायवेवरून मुंबईला चाललोय, हा जसा बिलीफ आपल्याला माहिती असतं की आपण मुंबईलाच पोहोचणार, तोच बिलीफ सक्सेससाठी धन्वंतरीमध्ये तुमचा माझा असणं गरजेचं आहे. की आपल्याला 100% बिलीफ असलं पाहिजे की हे आपण जे करतोय ते चांगलं करतोय, आपण जे पुढे करणार आहे ते चांगलं करणार आहे आणि आपल्या बाबतीत सक्सेस 100% मिळणार आहे. परंतु त्यासाठी कोणाला 2 वर्ष लागेल, कोणाला 5 वर्ष लागेल, कोणाला 7 वर्ष लागेल, पण सक्सेस 100% मिळणार आहे. परंतु त्यासाठी सेल्फ बिलीफ खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ बिलीफ मित्रांनो, कोणी आईच्या पोटामध्ये शिकून येत नाही की मी जगातला कॉन्फिडंट माणूस आहे आणि माझ्यासारखा कोणच सेल्फ बिलीफ नसणारा व्यक्ती नाहीये. सेल्फ बिलीफचं एक्झाम्पलच द्यायचं असेल तर तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल मी देईल. हा वेळ खूप झालाय, परंतु ते एक्झाम्पल मला दिल्याशिवाय बिलीफचं महत्वच तुम्हाला कळणार नाही. आणि सेल्फ बिलीफचं जर तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल तर मी खूप पिक्चर पाहतो मित्रांनो पॉझिटिव्ह. तुम्ही पण तो पिक्चर पहा, वर्ल्ड कप 83 म्हणून जी मूव्ही आहे कपिल देव बद्दल आणि आपल्या इंडियन टीम बद्दल. 83 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला आणि ते बेस्ट एक्झाम्पल आहे बिलीफचं. आणि ते बिलीफ कपिल देवच्या बिलीफचं आहे. फक्त एकमेव आपला कॅप्टन असतो कपिल देव की त्याला वाटत असतं की आपण वर्ल्ड कप जिंकणार. जगातला बेस्ट बॅट्समन त्याच्या बरोबर असतो सुनील गावस्कर, पण सुनील गावस्करला पण वाटत नसतं की आपण वर्ल्ड कप जिंकणार. मॅनेजमेंटला पण वाटत नसतं की आपण वर्ल्ड कप जिंकणार आहे. इंडियातल्या कुठल्या व्यक्तीला वाटत नसतं की आपण वर्ल्ड कप जिंकणार आहे.
इंडियाचे प्राईम मिनिस्टरला पण वाटत नसतं की आपला देश वर्ल्ड कप घेऊन येऊ शकतो. आणि अजून काय तर कपिल देवच्या मिसेसला पण वाटत नसतं की इंडिया वर्ल्ड कप घेऊ शकतं. फक्त एका व्यक्तीला बिलीफ असतं, तो म्हणजे कपिल देव, की आपण वर्ल्ड कप घेणार म्हणजे घेणार. आणि तो त्यासाठी काम करतो. मित्रांनो, कपिल देवचं बेस्ट एक्झाम्पल, ज्यावेळी कपिल देव कॅप्टन झाला त्यावेळी त्याला इंग्लिश येत नव्हतं आणि आपला वर्ल्ड कप होता इंग्लंडमध्ये. आणि सगळे विचार करत होते की ज्याला इंग्लिशच येत नाही अशा कॅप्टनला आपण कॅप्टन कसं करायचं. त्यावेळी कपिल देव मॅनेजमेंटला म्हटला होता की वर्ल्ड कप घेण्यासाठी बेस्ट बॉलिंग करायची असते ती माझ्याकडे, मी बेस्ट बॅटिंग पण करू शकतो आणि बेस्ट फिल्डिंग पण लावू शकतो आणि ऍज अ लीडर मी फील्डवर उतरू शकतो. तुम्हाला जर डाऊट आहे की ह्याला इंग्लिश येत नाही तर माझ्याऐवजी दुसरा कोणतरी एक माणूस हायर करा, त्याला मी पगार देतो आणि त्याला इंग्लिश बोलायला लावा. इंग्लिश न बोलल्यामुळे मी वर्ल्ड कप घेऊ शकत नाही असं होऊ शकत नाही. हा जो बिलीफ आहे मित्रांनो, तो कपिल देवकडे होता. आणि तो बिलीफ तुमच्या माझ्यात येण्यासाठी ही मूवी नक्की तुम्ही पहा. कपिल देव ऑल टाइम ग्रेट पर्सन आहे, परंतु बिलीफचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. हा पिक्चर तुम्ही पहा, तुमचा फोकस क्लिअर होईल, तुमचं बिलीफ क्लिअर होईल, बिलीफ काय असतं ते कळेल. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. लास्ट बट नॉट लिस्ट, कुठल्याही खेळामध्ये रूल असणं गरजेचं आहे. जर रूल नसेल तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. जसं क्रिकेटमध्ये 11च प्लेअर खेळू शकतात. क्रिकेटमध्ये आपलं जे मैदान आहे ते ठराविकच असतं, 3 स्टंपच असतात. जर स्टंपच नसेल आणि तुम्ही बॉलिंग करत राहिला तर अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीला रूल्स असतात. तसेच आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्या इंडस्ट्रीमध्ये रूल असणं गरजेचं आहे, डूज अँड डोंट असणं गरजेचं आहे. डूज म्हणजे काय की तुम्ही 4 बेसिक फॉलो केलं पाहिजे, 9 कोर स्टेप्स फॉलो केल्याच पाहिजेत, तरच तुम्ही सक्सेसफुल मिळू शकता. वीकली मीटिंग केलीच पाहिजे, 1 to 1 मीटिंग तुम्ही स्वतः जाऊन भेटलंच पाहिजे, वीकली मीटिंग केली पाहिजे. त्याचबरोबर फंक्शन मीटिंग सेमिनार्सला गेलंच पाहिजे. त्याचबरोबर अपलाईनचं एडिफिकेशन केलंच पाहिजे. त्याचबरोबर डाऊनलाईनशी कनेक्टेड राहिलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. एक छोटंसं कुटुंब असेल तरी आपले काही मतभेद असतात. तर मग हे तर आपलं धन्वंतरी खूप मोठं कुटुंब आहे. तुमच्या अपलाईन डाऊनलाईन प्रत्येक गोष्ट आपल्यासारखीच करेल असं नाही. परंतु जर रूल्स आपण केले खेळाचे जसे असतात तसे आपण जर रूल्स फॉलो केले तर 100% सक्सेस मिळतं. आणि ह्या रूल्स फॉलो करण्यासाठी आपले डूज काय, डोंट्स काय. डोंट्स खूप सिंपल आहे मित्रांनो. पहिलं तर निगेटिव्ह थिंकिंग नाही पाहिजे. दुसरं, आपलं अकाउंटेबिलिटी क्लिअर पाहिजे, की तुमची अकाउंटेबिलिटी ज्याची क्लिअर आहे तो 100% चांगला लीडर आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय की डाऊनलाईन कडून कुठलंही 1 रुपयाचं उधार घ्यायचं नाही, 1 रुपया आपल्याकडे उसना घ्यायचं नाही आणि त्याला पण द्यायचं नाही. अपलाईन अपलाईनशी पण कुठलंही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ठेवायचं नाही. तुमचं जे पण रिपर्चेस असेल, जॉईनिंग असेल ते राईट टाइम राईट वेळेला जॉईनिंग, हे सगळ्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. आता अकाउंटेबिलिटी बद्दल अजून मी बऱ्याच गोष्टी बोलेल पण आपल्याकडे वेळ नाही. तर मला एकच सांगायचं की डूज अँड डोंट्स फॉलो केलं पाहिजे, त्यातले रूल्स असणं गरजेचं आहे. आणि एकच आहे, तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला काही पॉवर आहेत जे युनिव्हर्सनी दिलेले आहेत आपल्याला. जसं सिक्रेट, मला आठवतंय नवनाथ सरांनी आम्ही सिक्रेट सीडी पाहिली आणि तिथून आमच्यात बदल झाला. नवनाथ सरांना ऑलरेडी सिक्रेट बद्दल माहिती होतं कारण ते MBA. मला माहित नव्हतं, मी एक डॉक्टर असून सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ती सीडी पाहिली, 21 दिवस पाहिली आणि माझ्यात बदल झाले. तसे तुम्हाला पण मी सांगेल की ती सीडी तुम्ही पहा, तुमच्यामध्ये पण बदल होईल. हिंदीमध्ये ती सीडी आहे, त्याचबरोबर बुक पण आहे. परंतु त्याबरोबर 5 पॉवर आहेत की ज्या पॉवर खूप महत्वाच्या आहेत आणि त्या पॉवर आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे. पहिलं आहे पॉवर ऑफ स्पोकन वर्ड. जे बोलाल ते घडेल, घडतंय आणि घडणार आहे. आज तुम्ही नवनाथ सरांकडे असे भरपूर एक्झाम्पल आहेत, त्यांना विचारा. त्याचबरोबर तुमचे जे पण आपले त्यांना पॉवर ऑफ स्पोकन वर्ड बद्दल विचारा. पॉवर ऑफ स्पोकन वर्ड, तुम्ही जर पॉझिटिव्ह बोलला तर पॉझिटिव्ह होणार. त्याचं म्हटलंय, इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. इफ यू थिंक यू कांट, यू कांट. मग तुम्हाला यू कॅन बद्दलच विचार करायचा मित्रांनो. म्हणून पॉवर ऑफ स्पोकन वर्ड तुमचे पाहिजेत पण पॉझिटिव्ह पाहिजेत. तुम्ही पॉझिटिव्ह विचाराने पॉवर ऑफ स्पोकन वर्ड बोललं पाहिजे की माझं हे गाडी होणार, 100% होणार. माझं घर होणार, 100% होणार. मुलांचं एज्युकेशन बेस्ट स्कूलमध्ये होणार, बेस्ट कॉलेजमध्ये होणार. माझा मुलगा, तुम्हाला जे पाहिजे IIT इंजिनियर होणार, होणार. मुंबई IIT मध्येच तो झाला पाहिजे, होणार. पण ह्यासाठी तुम्ही असं पॉवर युनिव्हर्स मधून खेचून आणली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सतत हे अफर्मेशन केले पाहिजे आणि त्याला म्हटलं तर पॉवर ऑफ स्पोकन वर्ड. दुसरं पॉवर आहे पॉवर ऑफ सबमिशन.
तुम्ही पॉवर ऑफ स्पोकन वर्ड बद्दल कराल, परंतु पॉवर ऑफ सबमिट नाही झाला. तुमच्या अपलाईनला सबमिट होणं गरजेचं आहे, तुमच्या ऍक्टिव्ह अपलाईनला सबमिट होणं गरजेचं आहे, सिस्टमला सबमिट होणं गरजेचं आहे. पॉवर ऑफ सबमिशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो. पॉवर ऑफ युनिटी, पॉवर ऑफ युनिटीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आपल्यालाच लहानपणी सांगितलंय की हे 5 बोट आहेत, ह्या बोटांना काहीच अर्थ नाही, परंतु ज्यावेळी ती मूठ होते, ती झाकली मूठ 1.25 लाखाची आपण म्हणतो, त्याचप्रमाणे मित्रांनो 1.25 लाखाची जी मूठ असते ती खूप महत्वाची असते. पॉवर ऑफ युनिटी, जर तुम्ही सगळे एकत्र असाल तरच आपण जिंकू शकतो. आणि पॉवर ऑफ युनिटीसाठी तुम्हाला मला काम करावं लागेल. पॉवर ऑफ युनिटीसाठी मी ज्या आधीच्या गोष्टी, तुमचे गोल क्लिअर पाहिजे, तुमचं सेल्फ बिलीफ पाहिजे, तुमचं ऍस्पिरेशन क्लिअर पाहिजे, तुम्ही सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, तुमचं ड्रीम प्लस डेट क्लिअर पाहिजे, तुम्ही कन्सिस्टंटली असलं पाहिजे आणि सेल्फ बिलीफ पाहिजे, तरच तुम्ही पॉवर ऑफ युनिटीचं महत्व समजू शकाल. नो बडी इज परफेक्ट. या जगामध्ये कोणच परफेक्ट नाही मित्रांनो. आपला भाऊ जो रक्ताचा आहे तो पण परफेक्ट नाहीये, आपला मुलगा मुलगी, आपल्या आई वडील कोणच परफेक्ट नाही. मग तुम्ही आम्ही परफेक्ट कसे असू शकतो? आपल्याला पॉवर ऑफ युनिटीसाठी कुठेतरी आपल्याला सेल्फ ऍडजस्टमेंट असणं गरजेचं आहे. सेल्फ ऍडजस्ट करू शकतो. सेल्फ ऍडजस्टमेंटचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी देईल, शरद पवार साहेब. तुम्ही त्यांचं पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल की तुम्हाला जर पॉवर ऑफ युनिटी ठेवायची असेल तर तुम्हाला स्वतःला ऍडजस्ट किती करावं लागतं. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल हजारो असतील, पण मला जे माहिती आहे, मी त्यांचं लोक माझा सांगती पुस्तक वाचलंय. आणि त्यांच्या घराचं आज पवार फॅमिली, जे शरद पवारांचे सगळेच भाऊ सक्सेसफुल आहेत त्यांच्या फील्डमध्ये. काय आहेत तर त्यांची पॉवर ऑफ युनिटी मित्रांनो. तर तेच आपल्याला धन्वंतरीमध्ये पण पॉवर ऑफ युनिटी आपल्याला फॉलो करून सक्सेसफुल व्हायचंय. त्यानंतर पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. हे सगळ्याला महत्व कधी आहे, जर तुमचं थिंकिंग पॉझिटिव्ह असेल. आणि थिंकिंग पॉझिटिव्ह राहणं मला माहितीये 100% ह्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, परंतु 100% होईल. परंतु त्यासाठी तुमचे बुक्स, कॅसेट्स, म्हणजे आजकाल कॅसेट जे युट्यूबवर तुम्ही ऐकता, पूर्वी आम्ही कॅसेट ऐकायचो म्हणून मला ते कॅसेट हेच वाक्य येतं, कारण माझ्या गुरुने कॅसेट सांगितलं होतं, बुक सांगितलं होतं. तसं तुम्हाला जे पण तुम्ही ऐकताय ते वेगवेगळे माध्यमातून पॉझिटिव्ह थिंकिंगच ऐकावं लागेल, तरच तुम्ही पॉझिटिव्ह राहताल. चांगल्या फंक्शन मध्ये यावं लागेल. पॉवर ऑफ असोसिएशन. पॉवर ऑफ असोसिएशन कधी होऊ शकतं, जर तुम्ही 100% चांगल्या लोकांबरोबर राहताल तर तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग स्ट्रॉंग होईल. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग स्ट्रॉंग झालं तर 100% मित्रांनो जगातला कुठलाही व्यक्ती तुम्हाला सक्सेस पासून दूर ठेवू शकत नाही. तुम्ही 100% फॉलो का पॉझिटिव्ह थिंकिंग करा. किती विपरीत कंडिशन असू द्या तरी सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग करा. 100% तुम्ही सक्सेसफुल व्हा. लास्ट बट नॉट लिस्ट, पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला मुंबईला जायचंय, तर तुमचं व्हिज्युअलायझेशन हे झालं पाहिजे की मी एक्सप्रेस हायवेला गेलोय, मी पोचलोय, मी माझ्या बेस्ट डेस्टिनेशन जे आहे तुमचं ताज हॉटेल आहे सपोज, तर ते ताज हॉटेल दिसतं कसं हे मी घरी बसून आधी व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. मी मुंबई पुणे एक्सप्रेस वे व्हिज्युअलाइज केला पाहिजे. आणि जर तुम्ही व्हिज्युअलाइज केला तर मी बरोबर माझ्या टाइम मध्ये, मला संध्याकाळी 5 पर्यंत ताज हॉटेल मुंबईला पोहोचायचं तर मी पोहोचणार, कारण पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन माझ्या बरोबर असतं. हे पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन वेगळं काही नाहीये मित्रांनो. हजारो वर्षापासून आपल्याला श्रीकृष्णाने पण शिकवलेलं आहे की तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही कर्म कराच, परंतु व्हिज्युअलाइज करा. त्यालाच आपण मेडिटेशन म्हणतो. मेडिटेशन करताना काय करायचंय? चांगले विचार आणायचे, चांगले आचार आपण करतोय हे स्वतःला सांगायचंय आणि माइंडला प्रिपेअर करायचंय सक्सेससाठी. तर हे पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन हा पण एक खूप मोठा टॉपिक आहे. आणि त्या टॉपिक बद्दल मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की नवनाथ सरांना याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्ही त्यांच्याबरोबर बसा. आणि जर तुम्ही पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन वर काम केलं तर तुमच्यासाठी नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलीही गोष्ट, स्काय इज द लिमिट. तुमच्यासाठी जगातली कुठलीही गोष्ट अवघड आहे असं होऊच शकत नाही. परंतु त्यासाठी हे जे प्रत्येक पॉइंटला मी बोललो, त्या प्रत्येक पॉइंट 1-2 तासाचं लेक्चर होऊ शकतं. हे सगळे पॉइंट मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. नवनाथ सरांनी आम्ही ठरवलं होतं की या पॉइंटवर बोलायचं. परंतु लास्टचे जे 5 पॉवर आहेत मित्रांनो, परत मी एक रिपीट करेल. पॉवर ऑफ स्पोकन वर्ड. तुम्ही जे काय बोलता ते घडणार आहे. इफ यू थिंक यू कॅन, यू कॅन. इफ यू थिंक यू कांट, यू कांट. तुम्हाला जर वाटतंय होणार आहे तर 100% होणार आहे. आणि होणार आहे हे विचार करून तुम्ही बघा, 100% होईल. पॉवर ऑफ सबमिट. तुम्हाला 100% सबमिट व्हायचं ह्या सिस्टमला. या सिस्टमला सबमिट झालं की तुम्हाला सक्सेस 100% मिळणार आहे. पॉवर ऑफ युनिटी.
मला वाटतंय माझे अपलाईन चांगले नाहीयेत, मला वाटतंय माझे डाऊनलाईन चांगले नाही, हे मला वाटण्याला काही अर्थ नाही. युनिटी बरोबर राहा, तुम्ही 100% सक्सेस राहाल. नो वन इज परफेक्ट. मी तुम्हाला आधीच सांगितलं. तुम्हाला जसं अपलाईन व्हायचंय तुम्ही स्वतः व्हा. परफेक्ट अपलाईन तुम्ही व्हा, परफेक्ट डाऊनलाईन तुम्ही व्हा. आपोआपच पॉवर ऑफ युनिटी तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही सक्सेसच्या दिशेने जाल. पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तरच सगळ्या गोष्टी होतील. त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. तुम्ही जोपर्यंत व्हिज्युअलाइज करत नाही तोपर्यंत तुमच्या ह्या गोष्टी घडत नाहीत. लहानपणी तुम्ही कधी ना कधी नवनाथ सर म्हटले असतील की मला MBA व्हायचंय म्हणून ते MBA झाले. त्यांना कधीतरी ठरवलं असेल की मला ह्या एरियात फ्लॅट घ्यायचा म्हणून सरांनी फ्लॅट घेतला. सरांचे जे व्हिज्युअलाइज त्यांनी व्हिज्युअलाइज केलं ते त्यांच्या बाबतीत घडलंय, माझ्या बाबतीत घडतंय, तर तुमच्या बाबतीत घडेल. पुढच्याच असं म्हटलं जातं की सक्सेस पाहून आपण पण सक्सेसफुल होऊ शकतो. तशाच प्रकारे एक व्हिज्युअलायझेशनचे बेस्ट एक्झाम्पल आहेत. ह्याच्यावर अब्दुल कलाम सरांनी पण खूप बोललेले आहेत. त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल व्हिज्युअलायझेशन जर द्यायचं असेल तर आपले सगळ्यांचेच लाडके उद्योगपती अंबानींनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. ते 10वी फेल होते पण त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं की मी जगातला सगळ्यात पेट्रोलियम मोठी इंडस्ट्री उभा करेल आणि त्यांनी स्वतःच्या हयातीत ती करून दाखवली. तर तुमच्या माझ्या बाबतीत तर खूप सोपे आपले छोटे गोल आहेत आणि ते पूर्ण होणार आहेत. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींना महत्व एकदाच येईल जर तुम्ही सगळे रूल्स फॉलो केले. नेटवर्क इंडस्ट्री जगातली बेस्ट इंडस्ट्री आहे. नेटवर्क इंडस्ट्री सगळे समान आहेत आणि सगळे एका वेळी सक्सेसफुल होऊ शकतात. अशी एवढी मोठी $1 ट्रिलियन इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय. आपण 100% सक्सेसफुल होणार आहे. धन्वंतरी एज्युकेशन सिस्टम आपल्या बरोबर आहे. नवनाथ जगताप सरांसारखे लीडर आहेत, नितीन खरात सरांसारखे लीडर आहेत. आपण सगळे खूप चांगलं काम करतोय. डॉक्टर भारत सोनवणे सरांसारखे आपल्या बरोबर लीडर आहेत. असं संजय चौधरी सरांसारखे लीडर आहेत. त्याचबरोबर शुक्ला सर जे आपले क्रॉस लेग आहेत परंतु ते आपल्याला मोटिवेट करतात की आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय. सगळेच क्राऊन अँबॅसेडर, सगळेच डायमंड, सगळेच एक्झिक्युटिव्ह डायमंड, सगळेच सुपर एक्झिक्युटिव्ह डायमंड जे सक्सेसफुल आहेत त्यांना आपल्याला फॉलो करायचंय आणि पुढे जायचंय. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी माझं मीटिंग आज महत्वाच्या गणपती विसर्जन दिवशी तुम्ही सगळ्यांनी अटेंड केली. मी तुम्हाला एकच सांगेल की मी पण तुमच्यासारखाच एक व्यक्ती आहे. मला पण आधी बोलता येत नव्हतं. मला स्टेजवर गेलं तर हात असे थरथर कापायचे आणि तोच आज मी हजारो लोकांपुढे बोलतोय. ही या सिस्टमची ताकद आहे आणि तुम्ही पण करू शकाल ह्याची मला गॅरंटी आहे. नवनाथ सर करू शकतात, मी करू शकतो, तर तुम्ही पण करू शकता. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर. अतिशय छान सर. म्हणजे कंटिन्यू ऐकत राहावं असं वाटतंय कारण की या बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच खरं यशापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात. आपण ऍक्च्युली काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर हे जे युनिव्हर्सल लॉज जे सांगितले सरांनी की जे आपल्या हातामध्ये आहेत, जे आपण गोष्टी करू शकतो. खरंच सर खूप जबरदस्त. म्हणजे मी स्वतः खूप मनापासून शब्द न शब्द तुमचा ऐकला. प्रत्येक पॉइंट्स मी नोट डाऊन करून घेतलेले आहेत. म्हणजे डे 1 पासून तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते आजही फॉलो करतोय. ज्या ज्या सेशनला अटेंड करतो पॉइंट्स भले डायरी असेल, डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये मला सवय लागलेली आहे की प्रत्येक पॉइंट जो आपल्याला दिवसभरात असा वाटतो की अरे तो पॉइंट इम्पॉर्टंट आहे, मी लगेच नोटपॅड मध्ये मोबाईलमध्ये लगेच लिहून काढतो. चेकलिस्ट मध्ये मेन्शन करतो की आपल्या या गोष्टी करायच्यात. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला यशापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात. बरोबर आहे की जसं स्मॉल थिंग्स मेक बिग डिफरन्स आपण म्हणतो ना. तर आपल्या बेसिक गोष्टींवरती लक्ष द्यायचं मित्रांनो. जे पवार सरने आज आपल्याला मुद्दे सांगितले, रिअली तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर धन्वंतरीमध्ये सक्सेसफुल लीडर बनायचं असेल तर हे यशाची रहस्य आहेत, हे यशाचं सूत्र आहे आणि हेच आपल्याला करायचं मित्रांनो. आणि आज धन्वंतरीमध्ये जे जे सक्सेसफुल लीडर्स आपल्याला बघायला मिळतात त्या लोकांनी याच गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. हेच फक्त सूत्र आहे, दुसरं काहीच नाही मित्रांनो. आणि परत 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 त्याच गोष्टी करायच्यात. स्वतःवरती फोकस करायचा आहे. आपण जर स्वतःला डेव्हलप करू शकलो तर आपण टीमला एक आदर्श दाखवून देणार आहे आणि टीम आपल्याला डुप्लिकेट करणार आहे. टीम मध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या टीम मध्ये पवार सरांसारखे, सोनवणे सरांसारखे, खरात सरांसारखे लोक यायला हवीत, तर सगळ्यात महत्वाचं काय की पहिल्यांदा आपण त्यांच्यासारखे बनायला सुरुवात केली पाहिजे. त्यावेळेस लोक आपल्याला डुप्लिकेट करणार आहेत. लोकांना सांगण्याच्या ऐवजी आपण ऍक्शन मध्ये येऊयात, टीम आपली ऑटोमॅटिकली आपल्याला फॉलो करते. तर मित्रांनो, खूप सुंदर नॉलेज सरांनी आपल्याला दिलेलं आहे. पूर्ण टीमच्या वतीनं सरांच्या आपण मनापासून आभार व्यक्त करू आणि
सर रिअली सर तुमचा वेळ ऍटलिस्ट महिन्यातून एकदा 1 तास मिळाला तर खूप भारी होईल सर. डेफिनेटली. तर तुम्ही कधीही सांगा, काही प्रॉब्लेम नाही. आपले सगळे मित्र आहेत, आपले आपले लहान भाऊ आहेत माझे, तर मी सगळ्यांनाच तुमच्या आणि कधीही सांगा, काही प्रॉब्लेम. येस येस, थँक्यू व्हेरी मच सर. आणि थँक्यू. सगळ्यात महत्वाचा जो सब्जेक्ट आहे क्लोजिंग आहे. सगळ्यांचं रॉयल्टीसाठी प्रयत्न चालू आहेत. येस येस. सगळे बिझी आहेत. गणपती विसर्जन आहे तरी सुद्धा लोक आज मिटिंगला जॉईन झाले. क्लोजिंग आहे ग्रेट. तरी पण लोक मिटिंगला जॉईन झाले. काही आपल्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांचं कुकिंग पण चालू आहे, त्या पण मिटिंगला बऱ्यापैकी सगळं अटेंड करतायत. आणि ग्रेट. सगळ्यात महत्वाचं इव्हेंट सर येणाऱ्या 2 ऑक्टोबरला आपल्या टीम मध्ये अकलूज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सरांना आपण इन्व्हाइट केलेला आहे. येस येस. आपल्या टीमसाठी तो फार महत्वाचा इव्हेंट होतोय. तर सोलापूर असेल किंवा पुणे असेल, सातारा असेल, अहमदनगर असेल, या सगळ्यांचं एक सेंटर पॉइंट येते. बघा जसं येस. पवार सरांनी उल्लेख केला की आम्ही सुरुवातीला ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, ट्रेनिंगला जाण्यासाठी एलडीपी असतील, सेमिनार असतील, बिग इव्हेंट असतील, तर त्यावेळेस आम्ही लोकल इथे या जवळ कुठेही प्रोग्राम होत नव्हते. आम्ही कुठे जायचो? गुजरातला जायचो, आम्ही सापुताऱ्याला जायचो, नाशिकला जायचो. त्याचबरोबर आम्ही बऱ्याचदा ह्याच्यामध्ये नैनितालला गेलेलो आहे. म्हणजे ट्रेनिंग घेण्यासाठी, मोठे इव्हेंट पाहण्यासाठी आम्हाला बऱ्याच लांबचा प्रवास करावा लागला. आम्ही एकटे जात नव्हतो, आम्ही टीमला घेऊन जायचो. पहिल्या क्रुझर गाड्या होत्या. क्रुझर गाड्यांचं प्रत्येक लीडरकडे कॉन्टॅक्ट होते मित्रांनो. क्रुझर गाडीच का, तर त्याच्यामध्ये अगदी आम्ही 19 लोक त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक लीडर, प्रत्येक पर्लची एक क्रुझर गाडी आम्ही भरून एलडीपीला घेऊन जायचो. ह्याच्यामध्ये ओम रिसॉर्ट सर, कुठला? अहमदाबाद ना? अहमदाबादला हो हो. ओम रिसॉर्ट फिक्स असायचे, तिकडे आम्ही एलडीपीला लोकांना घेऊन जायचो. सापुताऱ्याला लोकांना घेऊन जायचो, नाशिकला लोकांना घेऊन जायचो. बघा इव्हेंट किंवा कुठली ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीमध्ये एक श्वासासारखं काम करतं. आणि असाच एक बिग इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलेला आहे. नितीन खारा सर आणि त्यांची एंटायर टीमच्या माध्यमातून त्यांनी लीड घेतलेला आहे. अकलूज या ठिकाणी त्यांनी खूप छान सुविधा केलेली आहे. हॉल मोठा घेतलेला आहे. त्या ठिकाणी 250 ते 300 लोकांचं गॅदरिंग त्या दिवशी होणार आहे. तर मित्रांनो, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आपल्या कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर आपल्या त्या ठिकाणी भेटायला येणार आहेत. त्यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर आपली जी एंटायर टीम आहे, म्हणजे अगदी 200-300 किलोमीटर पासून या सगळ्या लोकांनी प्लॅनिंग केलं पाहिजे की जास्तीत जास्त माझी लोक तिथं कशी जाऊ शकतात. जसं आपण 2 महिन्यापूर्वी आपण यवतमध्ये प्रोग्राम केला. आदरणीय खंडेराव चव्हाण सर, नरोटे सर, त्या ठिकाणची सगळी टीम, त्यांच्या अंडर जे जे लोक काम करतात, सुपेकर सर असतील, पेटकर सर असतील, कांचन सर असतील, या सगळ्यांनी मिळून तो इव्हेंट सक्सेसफुल केला. म्हणजे अगदी लोकांना उभा राहायला पण जागा नव्हती. आज एवढ्या चांगल्या यवत सारख्या छोट्याशा गावामध्ये त्यांनी तो प्रोग्राम केला आणि त्यांच्या बिझनेसला एक कलाटणी मिळाली, एक टर्निंग पॉईंट तो सेशन झाला. आणि त्या ठिकाणी खूप छान छान पद्धतीने आज लोक काम करत आहेत. तर तसाच इव्हेंट आपण अकलूज मध्ये केलेला आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी तुम्ही प्लॅनिंग करा की फलटण असेल, वाई असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, अहमदनगर असेल किंवा यवत आणि अकलूजच्या परिसरामधली इंदापूर टीम, तर ते तुमच्या घरातलाच इव्हेंट आहे. इंदापूर असेल, पंढरपूर असेल, मोहोळ असेल, अकलूज असेल किंवा नातेपुते असेल, यांनी तर प्लॅनिंग खूप छान केलेली आहे. नितीन माने सर आहेत, हजारे सर, हजारे मॅडम आहेत, बरोबर की नाही, गोपने सर आहेत, रेडके मॅडम आहेत, अजिंक्य सर आहेत, इंदापूरची सगळी टीम, त्यानंतर अखिल कोरबू सर आहेत, अखिल कोरबू सरांची इतर टीम किंवा खरं सरांची इतर टीम, या सगळ्या लोकांनी खूप छान पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे. तर मित्रांनो, प्लॅनिंग करायचं म्हणजे काय, तर ऑन पेपर या की माझ्या कोणत्या टीम मधून किती किती लोक येणार आहेत, ए टीम मधून किती लोक येणार आहेत, बी टीम मधून किती लोक येणार आहेत, सी टीम मधून किती लोक येणार आहेत. मायक्रो प्लॅनिंग करा. बऱ्याचदा काय होतं की आपण स्टेटसला ठेवतो, लोकांना मेसेज पाठवतो, परंतु कॉल करणं विसरतो. कॉल जरी केला तर त्यांचा फॉलोअप घेणं विसरतो. कारण होतं काय, तो इव्हेंट आपल्याला माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे. पाटील सर काय इम्पॉर्टंट आहे, ते काय नॉलेज देणार आहेत, काय क्वालिटी सेशन होणार आहे, तो मित्रांनो आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपण त्याच्याविषयी अवेअर आहोत. परंतु जे नवीन लोक त्या ठिकाणी येणार आहेत किंवा न्यूली जॉईन लोक येणार आहेत, त्यांना त्याचं एवढं महत्व अजून माहित नाहीये. त्याच्यामुळे त्यांना पर्सनली जाऊन भेटा, त्यांना प्रोग्रामचं व्हॅल्यू समजून सांगा. डॉक्टर रमेश पाटील सर आज अकलूज परिसरामध्ये गेल्या 12 वर्षापासून आपण काम करतोय, परंतु फर्स्ट टाइम आपण त्या ठिकाणी पाटील सरांनी इन्व्हाइट केलेलं, बरोबर की नाही. म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. म्हणजे दसरा, दिवाळी, जो काही सण आपला इम्पॉर्टंट आहे, लाईक वाईज त्या प्रकारे आपल्या या सणाला आपण महत्व द्यायचं आहे. प्रत्येक जणांनी प्लॅनिंग करून आपल्या टीम मधून जास्तीत जास्त लोक कशी बसतील हे विचार करा. ऑन पेपर सगळं प्लॅनिंग करा. टीम मधल्या
जे लोक आहेत जॉईन झालेत पण काम करत नाहीत, किंवा काही लोकांनी काम केलं पण काही कारणास्तव काम कमी केलेलं आहे, किंवा जे एकदम एक्साइटेडली काम करतात, सगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत जाऊन पर्सनली तुम्ही इन्व्हिटेशन द्या. आपला घरचा प्रोग्राम आहे, आपल्या प्रत्येकाने रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या प्रोग्रामला सक्सेस करायचा आहे. इंदापूर टीम असेल, इंदापूर टीम कनेक्टेड आहे, 30 मिनिटच्या अंतरावरती आहे. मग विजय गोपने सर किंवा अजिंक्य सर किंवा एंटायर इंदापूर टीम सगळ्यांनी प्लॅनिंग करा. जास्तीत जास्त लोक कसे बसतील असं नियोजन करा. यवतची टीम आहे, खंडेराव चव्हाण तात्यांना मी विनंती करीन की जसं आपण यवतमध्ये प्रोग्राम सक्सेस केला आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी बिझनेसला एक दिशा मिळाली, त्याच प्रकारे आपल्याला हा इव्हेंट पण आपल्या हाकेच्या अंतरावरती आहे, फार लांब नाहीये. तर त्या प्रोग्रामला यवत आणि यवतच्या परिसरामधून आपले लोक बसवायचे. तसंच सगळ्या टीमच्या जवळच्या टीम असतील, लांबच्या टीम असतील, 200-300 किलोमीटर परिसरामधल्या लोकांना सगळ्यांना विनंती करतो की एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. आम्ही पण ज्या वेळेस असे प्रोग्राम अटेंड केले त्यावेळेस आम्हाला कॉन्फिडन्स मिळत गेला आणि आमची दिशा ठरत गेली आणि आम्ही 100% इन्व्हॉल्व्ह होत गेलो. मला तो इव्हेंट आठवतोय की पवार सरांनी, सोनवणे सरांनी आम्हाला नाशिकला नेलं होतं. त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की नाशिकला जायचंय ना, तर त्यावेळेस आम्ही 100 लोकांनी ऍट ए टाइम ब्लेझर शिवले होते मित्रांनो. मग एवढं पॅशनेट आम्ही होतो की प्रोग्राम अरेंज केला ना, तर आम्ही ऍट ए टाइम सगळ्यांनी एकाच कापडाचे 100 ब्लेझर आम्ही शिवण्याचा निर्णय घेतला होता एका इव्हेंटसाठी. आणि त्यावेळेस मित्रांनो जी कमिटमेंट, जे डेडिकेशन, जी इन्व्हॉल्वमेंट आम्ही दाखवली आणि त्या गोष्टीमुळे आज आम्ही सिरियस झालेलो आहोत. ते एक प्रोसेस होती मित्रांनो. तसंच हा अकलूचा जो प्रोग्राम आहे ना, तुम्ही जे कोर टीम आहे अकलूची, तुम्ही ठरवलं तर तुम्ही तुमचा ड्रेस कोड, आज वेळ कमी आहे कारण आता 4 दिवस राहिलेले आहेत, हे पहिलं प्लॅनिंग व्हायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही ड्रेस कोड ठरवा की जो कॉमनली सगळ्यांकडे असेल. परलेन अबव सगळ्यांचा ड्रेस कोड, बऱ्यापैकी ब्लेझर आहेत लोकांकडे, बऱ्यापैकी धन्वंतरीचे शर्ट्स आहेत, किंवा ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट आणि रेड कलरचा टाय. आपले जे जॉईंट डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर्स आहेत, सगळ्यांचा ड्रेस कोड तुम्ही कंपल्सरी करा. एक युनिटीचं एक्झाम्पल जे सरांनी आपल्याला दिलं, तर आपल्याला ही युनिटी या प्रोग्राम मध्ये मित्रांनो आपल्याला दाखवायचे. आपल्याला हा प्रोग्राम सक्सेसफुल करण्यासाठी सगळ्यांनी ताकदीनं इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, कारण हा प्रोग्राम कोणाही एकट्याचा नाही, हा प्रोग्राम एंटायर टीमचा आहे. ओके, तर मित्रांनो त्या प्रोग्रामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्या प्रोग्राम विषयी काहीही तुम्हाला विचारायचं असेल, काही डाऊट्स असतील, मी आहे, नितीन खारस सर आहेत, आपली एंटायर टीम आहे, डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की त्या प्रोग्रामला जे काही कॉस्टिंग आहे त्याच्यासाठी तिकीट लावलेलं नाही. तो प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्या आपल्याला ऍक्च्युअली जे काही कॉस्टिंग आहे ते खरं सर असतील, मी असेल, आपले जे सिनियर लिडर्स आहेत, आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्याचं कुठल्याही तिकिटाच्या स्वरूपात आपण कलेक्शन करणार नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला एकच महत्वाचं आहे की आपलं टार्गेट, आपल्या टीम मधून, तिन्ही टीम मधून कशा प्रकारे लोक बसतील. जे ऍक्टिव्ह लिडर्स आहेत त्यांनी ट्राय करा विथ फॅमिली येण्याचा, विथ फॅमिली. कारण की बघा, मला चांगलं आठवते की हजारे मॅडमला ज्यावेळेस प्लॅन दिला, त्यावेळेस हजारे मॅडमनं पहिल्यांदा काय केलं, हजारे सरांना आणलं. गानबोटे मॅडमला ज्यावेळेस प्लॅन दिला त्यावेळेस त्यांनी काय केलं, गानबोटे सरांना इन्व्हॉल्व्ह केलं. ज्यावेळेस तरडे सरांना, तरडे मॅडमला ज्यावेळेस प्लॅन दिला असेल त्यावेळेस ते दोघं इन्व्हॉल्व्ह झाले. बरोबर आहे की नाही? ज्या टीम मध्ये येऊन चव्हाण तात्या ज्यावेळेस प्लॅन त्यांना दिला त्यावेळेस त्यांनी पुण्याच्या मिटिंगला त्यांच्या मिसेसला आणलं, एलडीपीला मिसेसला आणलं. मी पण ज्यावेळेस त्या धन्वंतरीमध्ये आलो, मला पण सुरुवातीला पार्ट टाइम मध्ये बिझनेस करत असणं काही हर्डल्स आले, कॉन्फिडन्स कमी होता. माझ्या मिसेसला घेऊन मी एलडीपीला साताऱ्याच्या बसलो, मला त्यावेळेस घरून कॉन्फिडन्स किंवा घरून सपोर्ट मिळाला. पवार सरांच्या बाबतीत पण सेम आहे, सोनवणे सरांच्या पण बाबतीत सेम आहे. आपल्या फॅमिलीला धन्वंतरी काय आहे हे जर सांगायचं असेल तर मित्रांनो, आपण सांगायला गेलो तर ते प्रॉपरली नाही, ते ऍक्च्युअली जे आपला उद्देश आहे तो साध्य होत. मग ही एक संधी, तुम्ही या प्रोग्राम मध्ये तुमच्या फॅमिलीला घेऊन या, या प्रोग्रामला तुम्ही फॅमिलीला घेऊन या, त्याचा फायदा डेफिनेटली मित्रांनो होणार आहे, डेफिनेटली. तर मित्रांनो, मी सगळ्यांना विनंती करतो, त्या प्रोग्रामला फोकस करा, त्या प्रोग्राम मध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. आपल्या फॅमिलीला ना, आपल्या टीम मधल्या सगळ्या सदस्यांना कम्युनिकेट करा, भेटी गाठी करा, फिजिकल भेट, फोनवरती भेट, जे जे पॉसिबल आहे ते करा आणि त्या प्रोग्रामला आपण सक्सेसफुल करूयात मित्रांनो. तुमची साथ खूप महत्वाची आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आजच्या सेशनला खरंच जसं फिजिकल भेटल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते पवार सरांना, ती ऊर्जा सरांनी आज देण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या टीम कडून सरांना खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. नंतर आणि 2 तारखेला सगळे आपण परत एकदा भेटू. येस, थँक्यू. गुड नाईट ऑल ऑफ यू. क्लोजिंग साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येस, आणि 3 तारखेला मित्रांनो, 3 तारखेला इव्हिनिंगला आपण बिझनेस प्लॅन वरती मीटिंग ठेवलेली आहे.
त्या मीटिंगची तुम्हाला लिंक मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.